प्रथम जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे, दुःखातून मुक्त करण्याचा शोध लावणारे तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब पूज्य दादासाहेब गायकवाड आणि प्रथम मी तथागत गौतम बुद्धाच्या 2527व्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना प्रथम शुभकामना देतो आणि आजच्या मी कार्यक्रमाकडे वळतो. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे ज्यांनी एक अत्यंत चांगलं असं केंद्र जे आदर्श वाटावे किंवा एक सार्वजनिक मंच तयार करणारे अध्यक्ष आयुष्यमान विजय जाधव साहेब, प्रमुख पाहुणे आयुष्यमान राहुल गडपाल्ले, संपादक सकाळ आयुष्यमान विनायक परब, तसेच या केंद्राचे उपाध्यक्ष नितीन सोनवणे, आयुष्यमान चंद्रकांत बचाव, रत्नाकर रिपोटे, सदाशिव गांगुर्डे, आयुष्यमान डी.आर. भालेराव, आयुष्यमान हिरामन शिंदे, आयुष्यमती नीना हिराणम यांना सर्वांना मी प्रथम जय भीम करतो, नमो बुद्धाय करतो. मित्रहो, प्रथमच मी या सांगून टाकेन की कर्मवीर दादासाहेब गायकवाडच्या केंद्राशी मी खूप जुना संपर्कात असलेला एक कार्यकर्ता लेखक आहे. माझे इथे अनेक कार्यक्रम झाले. मला वाटतं की इतकं पोटतिडकीनं मला महाराष्ट्रामध्ये जर कुठली संस्था कार्यरूपाला आणि तथागत गौतम बुद्धाचा आणि डॉक्टर बाबासाहेबाचा संदेश पोहोचवण्याचं काम या केंद्रामधून होतं आहे, हे आम्हाला आणि महाराष्ट्राला भूषणवय आहे. आणि बचाव आताच आम्ही बघत होतो, धापा टाकू टाकू परत ते परिचय वाचवत होते. म्हणजे अशाही स्थितीमध्ये मानवानी काम करावं, लोकांच्या हितासाठी आपण जगावं असा उद्देश घेऊन कर्मवीर दादासाहेब गायकवाडच्या या केंद्रामध्ये काम करणाऱ्या सर्व इथल्या अधिकारी म्हणजे जे मेंबर आहेत, जे डायरेक्टर आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांना मानाचा मुजरा करतो आणि मी पुढे माझ्या विषयाकडे वळतो. खरं तर विषय खूपच मोठा आणि विस्तीर्ण आहे. बुद्धाविषयी तुमच्यासमोर मी बुद्ध सांगणे तसं फार अवघड आहे, कारण सर्वच आपण बुद्धाच्या या विचाराशी खूप मोठ्या डीपमध्ये जाऊन विचार करणारे लोक आहोत. तरीसुद्धा एका भटक्या विमुक्तातल्या माझ्यासारख्या जे गाढवं आणि डुकरं सांभाळणारे लोक होते, ज्यांना गावगाड्याचा कसलाही वारसा नाही, अशा लोकांपर्यंत बुद्ध जावा आणि त्यांनी तुमच्या पुढे सांगावं असं खरं तर फार मोठं कर्तृत्व माझं नाही आहे. तरीसुद्धा बाबासाहेबांच्या या विचारामुळं या भारतामध्ये जे मानवता नाकारलेली आणि ज्यांना कसलीही पशुपेक्षा हीन दर्जाची किंमत होती, अशाही लोकांना या विचारामुळे आम्ही आज पुढे आलो आहोत. आणि बुद्धाचा विचार हा सर्वव्यापी. खरं तर बुद्ध काय आहे हे आज या गोष्टीत सांगण्याची गरज एवढ्यासाठी आहे की मीही विपश्यना करतो. विपश्यना हे बुद्ध काय आहे हे विपश्यनेतून फार कळतं, कारण वाचण्यापेक्षा प्रॅक्टिकल अनुभव फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून बुद्ध का झाले तर बुद्धसुद्धा हे विपश्यनेतून निर्माण झाले. बौद्धित्व कधी आलं तर विपश्यनातून आलं. ते जर ध्यान केलं नसते किंवा बोधिवृक्षाखाली बसून तप केले नसते तर कदाचित बौद्धत्व प्राप्त व्हायला शक्य झालं नसतं.
आणि म्हणून बुद्ध काय आहे तर बुद्ध मन शुद्ध करणं म्हणजेच बुद्ध होणं आहे. मनाचं शुद्धीकरण करणं म्हणजे बुद्धत्व पत्करणं किंवा बुद्धत्व ज्ञान प्राप्त होणं. पंचशिलाचा मार्ग जोपर्यंत माणूस अवलंबत नाही तोपर्यंत बुद्ध काय हे कळतच नाही. अष्टांगिक मार्ग आणि पंचशील हा पाया आहे बुद्धाचा. आणि म्हणून बुद्धांनी त्या काळामध्ये दुःखातून मुक्त कसं व्हायचं. खरं तर काही लोकांचं बऱ्याचशाच लोकांचं असं मतभिन्नता बी असू शकते की त्या काळामध्ये वर्णव्यवस्था खूप मोठी होती. असं नाही की वर्णव्यवस्था नव्हती, वर्णव्यवस्थाही होती. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला, दुःखी कष्टी लोकांना न्याय दिला पाहिजे आणि ह्याच्यातून मुक्तता मिळाली पाहिजे, यावर पहिलं चिंतन जगामध्ये मला वाटतं पहिल्यांदा बुद्धांनी केलं. म्हणजे गौतम बुद्ध हा तर एका राजाचा पुत्र होता, त्याला काही कमी नव्हती. पण या व्यक्तींनी जेव्हा आज 2500 वर्षापूर्वी या गोष्टीला की दुःखातून मुक्त कसं करायचं यावर भर दिला. आणि म्हणून त्यातून जी ज्ञान प्राप्त झालं, प्रज्ञाशील आणि करुणीर, प्रज्ञा जोपर्यंत प्रगट होत नाही माणसाला तोपर्यंत बुद्धत्वाकडे माणूस जात नाही. म्हणून प्रज्ञा हे महत्त्वाची मला वाटतं भूमिका आहे. मी यात फार खोलवर तुमच्यासमोर विचार मांडणार नाही, पण बुद्धाच्या नंतर काय झालं यावर मी थोडं बोलणार आहे. कारण आपल्या सर्वांना प्राथमिक बुद्धत्व कसं प्राप्त झालं, काय झालं यावर तर आपल्या सर्वांना जवळपास माहिती आहे. परंतु बुद्धांनी जेव्हा या भारतामध्ये प्रथम दुःखातून मुक्त माणूस कसा होईल, ही दुःख काय आहे आणि हे असं प्रगट का होतं, ही सर्व माणसं दुःखी काय आहेत, कष्टी काय आहेत, यावर त्यांनी जोर दिला. आणि त्याच्यातून त्यांना अनुभव असा मिळाला की माणसाचं दुःखाचं कारण आहे मन. आणि मन हे कसं शुद्ध करायचं ही प्रथम मला वाटतं याही पूर्वी आपण महादेव शंकर हे जी बोलतो तर महादेवाच्या जटातून गंगा वाहिली, हे खरं तर महादेवही त्या काळात विपश्यना करणारे होते. महादेव शंकर ही जी पुन्हा आपण दैवत्व निर्माण केलं, कारण आपला भारत सर्वात अग्रेसर जर कुठं असेल तर दैवत्व निर्माण करणं आणि तिची पूजा अर्चा करणं आणि त्याला तिथंच संपवणं. आणि म्हणून दैववाद हा खूप मोठा होता त्याही काळात विपश्यना. परंतु विपश्यनानंतर झालेलं ज्ञान प्राप्त झाल्यावर ती ज्ञान लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं आणि कसं वाटायचं हे प्रथम गौतम बुद्धांनी या जगामध्ये पहिली सुरुवात केली. आणि म्हणून नालंदासारख्या विद्यापीठामध्ये 60,000 जगातले विद्यार्थी तिथे हे ज्ञान प्राप्त करत होते, शिकत होते. आणि मग 60,000 या विद्यार्थ्यांमधून जगभर मला वाटतं की सम्राट अशोक असो किंवा चंद्रगुप्त मौर्य असो यांच्या राज्यामध्ये संपूर्ण जगामध्ये जे जे विद्यार्थी शिकून गेले, जगामध्ये बुद्ध गेला. आणि त्या विचारामुळं त्या देशामध्ये एक सुख प्राप्त झालं, एक नवीन सुरुवात झाली, माणसं विद्वान झाले. परंतु आम्ही भारतातले लोक इतके खरंटे आहोत की बुद्धाचा विचार संपवायचा कसा यावर अभिजन वर्ग फार मोठं चिंतन करत होतं. असं नाही की बुद्धाचा विचार आपल्यात कमी होता, बुद्धाचा विचार खूप मोठा होता की मानवतेला माणसासारखं जगवलं पाहिजे, मानव म्हणून तो पुढं आला पाहिजे. यासाठी जी तत्त्वज्ञान होतं ती तत्त्वज्ञान कसं संपवायचं यासाठी अभिजन वर्ग पुढे आला. अभिजन वर्ग सर्वच वाईट होता असाही नाही, तर त्या काळामध्ये ब्राह्मण म्हणजे काय, ब्रह्मांडातलं ज्ञान ज्याला अवगत आहे तो ब्राह्मण. आणि मग अनेक ब्राह्मणांनी बुद्धाकडे शरणागती पत्करून त्याच्यापासून ज्ञान प्राप्त केलं. परंतु काही कर्मठ विचाराची माणसं सातत्यानं त्याला विरोध, म्हणजे जगण्याची जी साधनं होती ती जगण्याची साधनं आपल्यासाठी जी निर्माण झालेली आहेत अभिजन वर्गासाठी, त्याचा बटवारा होईल आणि ते इतराकडे जाईल या हेतुपोटी जे
बुद्धाचे जे स्थान होते, जिथे जिथे स्थान होते, बुद्ध जिथे जिथे पसरला, अशोक सम्राटांनी जे या विचाराला पुढे घेऊन जाण्यासाठी जे केलेले मोठमोठे प्रयोग होते, किंवा आपण त्याला बुद्ध विहार म्हणू, आणखीन काय म्हणू, तर ही सर्व हा विचार संपण्यासाठी मला वाटतं पहिल्यांदा जर कुणी फार मोठा अभिजन वर्गातला जर प्रयत्न झाला असेल तर तो पुष्पमित्र शुंगानी या देशामध्ये पहिला प्रहार केला की बुद्धाचा विचार संपवून आपण त्याच्यावर हावी झालं पाहिजे, आणि त्याच्यातला थोडा विचार घेऊन आणि आपला थोडा विचार करून एक आपण आपलं वेगळं विश्व उभा केलं पाहिजे, असा प्रथम पुष्पमित्र शुंगांनी सुरुवात केली. आणि म्हणून पुष्पमित्र शुंगांनी जिथं जिथं बुद्धाची मोठमोठे टेम्पल म्हणता येईल किंवा विहार म्हणता येईल, जे लोक विपश्यना करत बसत होते, हजारो लोक, त्यांना भारत क्षत्रिय केला. म्हणजे भारतातल्या क्षत्रियाला संपवलं, क्षत्रियाला नाही तर बुद्ध विचार करणाऱ्या लोकांना संपवण्याचे कटकारस्थान इथं झाले. आणि म्हणून बुद्धाचा विचार संपवण्यासाठी पुष्पमित्र शुंगांनी अग्नी लावणे किंवा लोकांना सामूहिकरित्या कत्तल करणे आणि त्या विचाराला संपवून जो बुद्धाचा थाट आहे, जिथे मोठी गर्दी होते, ते मंदिरं ताब्यात घेतले. खरं तर मी याही मताशी सहमत आहे. आता ह्याच्यावर अनेक विद्वान आहेत, विचार करतील, परंतु पुष्पमित्र शुंगाच्या नंतर जे ॲडप्ट केला बुद्धाचा विचार आणि आपण प्रभावी अभिजन वर्ग झाला, तेव्हा संस्कृत ही भाषा पुढे जन्माला आली. पाली ही खरं तर अगोदरची भाषा आहे आणि पालीपासून संस्कृत आलं. प्राकृत किंवा पाली भाषा त्या काळातली हे आपली जुनी इथले जी आदिवासी म्हणता येईल किंवा इथले पूर्व वंशज होते, त्या लोकांच्या भाषेवर संस्कार करून आपली भाषा तयार जी झाली त्याला संस्कृत म्हणतात. आणि जेव्हा संस्कृत आली तेव्हा त्यांनी ही भाषा देवाची भाषा आहे, देवानी आणलेली भाषा आहे. वेद असो, पुराण असो, हे सर्व देव लोकांनी लिहिलेलं आहे, हे मानवाचं काम नाही. अशा पद्धतीचा एक नवा थाट आला आणि बुद्धाचे जिथं जिथं टेम्पल होते, जिथं जिथं विहार होते, त्यावर कब्जा करून तिथल्या मूर्त्या भ्रष्ट करून आपलं अस्तित्व निर्माण कसं करता येईल हा प्रयोग झाला. कारण तुम्ही कधी बघा की इकडं भंतीजी असतात आणि तिकडं भटजी असतात. भटजीचाही पोशाख तुम्हाला समान पातळीवर दिसेल, त्यांचीही तशीच राहणी, पूजा अर्चा, परंतु बुद्धाचा विचार न सांगता आपला वर्णव्यवस्थेचा विचार तिथे सांगण्याची प्रथा सुरू झाली. जेवढे प्रसिद्ध मंदिर आहेत भारतामध्ये तिथे तिथे बुद्धाचा विचार सर्वात मोठा प्रगट झालेला आहे. जे कुंभमेळा आपण म्हणतो, ही कुंभमेळा काय आहे? कुंभमेळा हे कुंभकर्ण नावाचा माणूस त्या काळातला बुद्धिस्ट होता. तो प्रचंड तपश्चर्या करता 6 महिने झोपत नव्हता, तर 6 महिने विपश्यना करत होता. आणि विपश्यना संपल्यानंतर एका कुंडामध्ये पाणी पिण्यासाठी ती तिथं यायची आणि तिथे वास्तव्य करायची. ते ठिकाण हजारो लोक त्यांना पाहण्यासाठी यायची आणि ती वास्तूला कुंभमेळा म्हणजे कुंभकर्ण जिथे जिथे विपश्यना करत होता ते ठिकाण आहे. आपण कधी ह्याचा आणि या गोष्टीचा मी थोडक्यात तुम्हाला हे सांगतो की धर्म वगैरे काही नव्हतं. धम्म हा पहिला प्रयोग बुद्धाचा आहे की धम्म स्वीकारणे, धारणा करणे म्हणजे विचाराची धारणा करणे, त्या विचाराने पुढे जाणे. आतदीप भव म्हणजे तू तुझा प्रकाशमय हो, तुझ्या मार्गाने तू चल सांगणारा हा बुद्ध जगामधला पहिला आहे. नाहीतर सर्व अभिजन वर्ग इथला जो होता, वैदिक परंपरा, ते सांगायचे की जगन मिथ्य आणि परमेश्वर सत्य. म्हणजे परमेश्वर सत्य आहे आणि हे जग मिथ्य आहे, म्हणजे हे काही नाही आहे, हे सर्व संपलं पाहिजे. ही म्हणणारी या गोष्टीला शेह देण्याचं पहिलं काम वर्णव्यवस्थेला आणि स्वर्ग नरक हे खोटा आहे म्हणणारा हा पहिला बुद्धाचा विचार आहे भारतामध्ये. आणि हाच विचार परत पूर्ण जगामध्ये पसरत गेला. मला वाटतं मोहम्मद पैगंबर हे सुद्धा विपश्यक होते.
बुद्धाच्या नंतर आलेली धर्म आहेत हे सर्व, धर्माची व्याख्याच नंतर आली. कारण बुद्धाच्या नंतर मोहम्मद पैगंबर असो, ते विपश्यक होते आणि त्यांनाही पाच वेळा नमाज पडणे म्हणजे पंचशीलाचं पालन करणे आहे. त्याला त्यांनी वेगळा कलर देऊ द्या, परंतु 5 वेळा नमाज पडणे म्हणजे पंचशीलाचं. पण त्याच्यामध्ये तो पंचशीलाच्या ऐवजी तो आपला विचार त्यांनी पुढे नेला. सर्वांनीच तसं केलं. येशू ख्रिस्त हा इसवी सणापूर्वी आणि इसवी सणाच्या नंतर म्हणजे येशूच्या जन्माच्या अगोदर हा बुद्ध होता. आणि इसवी सन म्हणजे येशूच्या जन्मापासून आपण जी मोजायला लागलो तो जन्म म्हणजे येशूसुद्धा हा विपश्यक होता. म्हणून येशू हा ख्रिश्चन तुम्ही जर कधी बघितला म्हणजे खिळे मारण्यापर्यंत जी लोक गेली आणि तटस्थ राहिला, हे सहजासहजी काम नाही. कारण ते विपश्यनामध्ये होते. विपश्यनामध्ये जो माणूस गहिऱ्यात जातो त्याला कुणी काही केलं तर काही होत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्तानी दुःखी कष्टी हा विचार जो आहे हा बुद्धाचा विचार आहे की रोग्यांना उपचार केला पाहिजे, त्याला शुश्रूषा केली पाहिजे, भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे, दान केलं पाहिजे. ही दान करण्याची पद्धत बुद्धामुळे आलेली आहे भारतात. आणि ही दान घेण्यासाठी इथल्या अभिजन वर्गाने आपला हबी होऊन आपला विचार प्रगट करून बुद्धाचे मोठमोठे जे टेम्पल आहेत मग भारतात कुठेही असो ती सर्व काबीज केले आणि आपलं दैवत्व तिथं निर्माण केलं. आणि आपलं दैवत्व निर्माण करून तिथली पूजा अर्चा आणि दान दक्षिणा जी बुद्धाला त्या काळात दिलं जात होतं ती ह्यांनी पुन्हा घ्यायला सुरुवात केलं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की बुद्ध हा एवढा भारतामध्ये पसरलेला होता की या भारतामधल्या या सर्व लोकांना संपवण्यासाठी पुष्पमित्र शुंग कोण आहे तर पुष्पमित्र शुंग म्हणजेच परशुराम आहे. परशुराम म्हणजेच राम आहे आणि राम आहे म्हणजेच ह्या सर्व गोष्टी आल्या. कारण रामायणामध्ये आजही राक्षस कोण होते. माझं म्हणणं की ह्याचा नीटपणे अभ्यास आता आमचे परब साहेब इथं आहेत त्यांनी अजूनही अभ्यास करावा. काय असतं राक्षस, काय आहे भानगड, काय शिपूट असतं, तोंड कुठं माकडाचं असतं, वानर कुठं असू शकतं. 10 पंडिताचा मुकाबला करणारा एक कोण होता तर बुद्ध होता. बुद्ध 10 पंडिताला उत्तर देत होता, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत होता. आणि म्हणून राक्षस गुणी आज सर्व क्षेत्रीय जर कधी तुमचं ही काढलं तर सर्वांना राक्षस गुणी म्हटलं जातं क्षेत्रीय लोकांना किंवा बहुजन समाजाला. फक्त ब्राह्मण सोडलं तर सर्व राक्षस गुणी. राक्षस गुणी काय आहे माझ्यासारख्याला वाटतं. मी जी रामायण पडलं सर्व मी 8-10 रामायणं पडले वाचले तर रामायणामध्ये एक सतत उल्लेख येतो. काय उल्लेख येतो तर रामायणामध्ये होम हवन व्हायची. होमामध्ये घोडे, खेचर, गायी अशी सर्व फ्राय करून खाण्याची सामूहिक पद्धती त्या काळात होती. आणि ही घोडे, खेचर, गायी कोण सोडून कोण देत होतं तर रामायणामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की रामायणामध्ये राक्षस यायचे आणि होमामध्ये राक्षस जेव्हा यायचे जेव्हा होम असायचा त्या होमामध्ये पाणी आणि माती टाकून होम युजवून गायी आणि घोड्यांना सोडून देणारे लोक राक्षस कसं काय. राक्षस म्हणजे हे रक्षक होते मानवाचे, प्राण्याचे. आणि ते बुद्धिस्ट विचाराचे लोक होते, बुद्धिझम विचाराचे लोक होते, शील प्रज्ञा पंचशील पाळणारे लोक होते. म्हणून ते मांसाहार करत नव्हते. राक्षस हे मांसाहारी नव्हते. हे बुद्धाच्या विचारानं चालणारे लोक होते. म्हणून होम पेटवून गायी घोडे भाजून खाणाऱ्या लोकांना अचानक यायचे राक्षस आणि माती कालवायचे, होम बंद करायचे आणि खेचर आणि गायी सोडून पळून जायचे. हे रामायणामध्ये आजही दाखले मिळतात. का हे सोडून पळून जात होते कारण हे रक्षक होते. प्राणी मात्राला रक्षण करणारे लोक हे राक्षस होते. पदोपदी तुम्हाला मिळेल
की किती खोट्या गोष्टी आमच्याकडे अनेक ठिकाणी लिहिलेल्या आहेत. कारण राक्षसाचं कधी तुम्ही बघितलात की दसऱ्याला आपण ह्याला रावणाची मूर्ती जाळतो. रावणाची मूर्ती का जातात? तर हा बुद्धाचा विचार जाळण्याचं पहिलं काम इथल्या अभिजन वर्गाने किंवा वैदिक परंपरेमध्ये झालेलं आहे, लक्षात ठेवा. आणि राक्षसांच्या टोळ्या यायच्या, असुर यायचे. असुर काय आहे? असुरा म्हणजे दारू न पिणारा, मांस भक्षण न करणारा. मी असुराला भेटून आलोय झारखंडमध्ये, आजही असुर आहेत. मग काय असुराला मारायचं? असुर आणि राक्षस हे इथले बौद्धिक विचाराचे, बुद्धाच्या विचाराला पुढे वाहून घेणारे लोक होते. आणि त्याला आपण बदनाम केलं. रक्षकाचं राक्षस हे नाव दिलं आणि त्याला तोंड वानराचं लावलं, कुठे ह्याचं लावलं आणि नंतर त्याच्यावरती अतिक्रमण झालं. म्हणून सीमा उल्लंघन करणे आणि त्या दिवशी हत्यारं वगैरे पूजा करणे हा काय प्रकार आहे? कारण इथला अभिजन वर्गाने अचानक जाऊन सीमेच्या पलीकडे जाऊन त्याला मारायचं आणि त्याला लुटून आणायचं. म्हणून सोनं चांदी लुटण्याचा जे प्रकार आहे दसऱ्याला, तर ती लूट करायचा प्रकार आहे. तो बुद्धिस्ट लोकांना लुटायचं आणि इकडं आणायचं. आणि म्हणून आजही जिथे जिथे, साधं मी तुम्हाला सांगेन, पंढरपुरामध्ये मी ह्याचाही एका विचारावर आलो की आता काही असो, पण बुद्धाचा विचार संपवण्यासाठी भारतामध्ये खूप प्रयत्न झालेले आहेत. वडार जो आहे, जिथे जिथे बुद्धाचे टेम्पल आहेत तिथे वडार समाज मोठ्या संख्येने, लक्षात ठेवा. कारण शिल्प घडवण्याची कला, मूर्त्या घडवण्याची कला हे फक्त वडार पाथरूट लोकांकडे होती आणि हे अनादिकालापासून होती. आणि म्हणून पंढरपूरला किंवा नाशिकला किंवा जिथे जिथे टेम्पल आहेत बुद्धाचे, जिथं जिथं मोठा प्रसार होता तिथे लोक तुम्हाला वडार समाज मोठ्या संख्येने दिसून येतील. उत्तर प्रदेशामध्ये संताल किंवा बंगालमध्ये भारतभर ही लोक आहेत, कारण ती मूर्त्या घडवणारी होती. किंवा आपले अशोक सम्राटाच्या काळामध्ये जेवढे बुद्धाच्या मूर्त्या किंवा डोंगरावर पाषाणावर जी काही कला आहेत ती या लोकांच्या आहेत. पंढरपुराच्या जवळ तेर म्हणून आहे. तेर काय आहे? थिरो नावाचा त्या काळात बुद्धाच्या काळामधला फार मोठा संत, थिरो नावावरून तेर झालेला आहे. तेरमध्ये गेलं तर आज 5 फूट खोदायला सुद्धा परवानगी नाही. तिथं खोदल्यानंतर तेर आणि पंढरपूर हा सर्व बुद्धिस्ट पत्ता होता. म्हणजे बुद्धाचा फार मोठा विचार या भागात पसरलेला होता. तेरमध्ये आज सुद्धा बुद्धकालीन मूर्त्या, त्या काळातले विहार आजही जमिनीमध्ये सापडतात तेरमध्ये. आणि पंढरपूरमध्ये मी स्वतः जाऊन आलो. आणि ह्याचं एकच साधं उदाहरण देतो. आज जी बुद्धिझमचे सर्व लोक मोर्चा काढत आहेत की पटण्यामध्ये, बिहारमध्ये जे बुद्धिस्ट टेम्पल आहे किंवा आपला विहार आहे ती मुक्त करा. मी स्वतः जाऊन आलो तेव्हा बुद्ध जिथं तपश्चर्या केली, बुद्धाला जिथं ज्ञान प्राप्त झालं, तिथं मी विपश्यनासाठी बसलो आणि थोडं बाहेर आलो तर बाजूला लगेच तिथे शिव, पार्वती, बालाजी, गणपती घेऊन तिथंच बाजूला बसलेत आणि इथे पण दान करा, इथे पण दान करा. अरे मी म्हटलं हे तर साला भ्रष्ट होईल. मग मी तिथं भांडायलो तर माझ्या मागे काहीतरी 10-20 लोक उभा राहिले. कहाँ से आए हो, किधर से आए हो. म्हणजे ती बोलायला सुद्धा भाग नाही. म्हणजे हा विचार बुद्धाचा भ्रष्ट करायचा, आपल्या ताब्यात घ्यायचं आणि वर्ण व्यवस्थेचा, चातुर्वर्ण व्यवस्थेचा त्याच्यावर पगडा ठेवायचा. आणि दान जी बुद्धाला तुम्ही दान देता ती आम्हाला द्या. आणि म्हणून बालाजी असो किंवा जगन्नाथपुरी असो, या ठिकाणी बुद्धांचे सर्वात मोठे कार्य होते ही इतिहासामध्ये दिसतं. उत्तर प्रदेशामध्ये जिथं कुंभमेळा होतो तिथे सुद्धा बुद्धाचा फार मोठा विचार प्रगट झालेला होता, लोकांपर्यंत गेलेला होता. म्हणून मला वाटतं की कधी, म्हणून वडार समाज असो, वडार समाजाचा जर तुम्ही पोशाख बघितलात तर ती पूर्ण त्या काळातल्या बायकासुद्धा अशा ज्या साड्या नऊवारी घालायच्या ते सुद्धा ती एक प्रकारचा भंतीजीचाच पोशाख त्या काळातला होता. वडार समाज, कारण
जी शिल्प तयार झाली बुद्ध कालामध्ये त्यावेळेस वडार समाजाने फार मोठं काम केलेलं आहे. म्हणून तेही कधी काळी बुद्धिस्ट होते. आम्ही भटक्या विमुक्तांचे लोक आजही इकडं भरकटत फिरत आहोत. काय होतो, आम्ही त्या काळात कुणीतरी असलं पाहिजे. आम्हाला आज गावातसुद्धा येऊ दिलं जात नाही. ते जन्माने जाती म्हणजे आईच्या पोटातून जन्मलं की चोर गुन्हेगार म्हणून जन्माला येतात. असा एक वर्ग भारतभर आहे. कशासाठी आहे? कारण या लोकांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी बंदी आणली. रामायणामध्ये कधी आम्ही तुम्ही किती रामायण लक्षपूर्वक वाचता मला माहीत नाही, पण रामायणामध्ये एक गोष्ट आहे की रामायणामध्ये असं म्हटलेलं आहे की राम जेव्हा आला फिरत फिरत तेव्हा एका ब्राह्मणाचा मुलगा मेला होता. आणि मुलगा मेल्यानंतर जाता जाता का लोक रडले म्हणून राम थांबला. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की हे रामा, हे माझा मुलगा मेला. का मेला? तर एक शूद्र तपश्चर्या करू लागला आणि म्हणून माझा मुलगा मेला. त्याला जेव्हा तू मारशील तेव्हा माझा मुलगा जिवंत होतील. आणि म्हणून राम ही गेला फिरत फिरत. ही माझ्या मनचं नाही बोलत, तुम्ही रामायण वाचा. हे रामायणामध्ये कहाणी आहे. राम जातो हळूहळू, तर एका जंगलामध्ये शंभूक तपश्चर्या करू असतो. आणि ती शंभूक तपश्चर्या करत असताना तिथे राम आला अचानक. आणि राम म्हणाला, तू कोण बाबा, एवढे काय तपश्चर्या करतोस? तेव्हा तो म्हणाला, मी शंभूक आहे जी. शंभूक. मग शंभूक काय? तर शंभूक हा शूद्र होता. आणि त्या ब्राह्मणांचं त्याला कळल्यानंतर लगेच रामाने खड्ग काढलं आणि शंभुकाचं मुंडकं उडवलं. कारण तुला विद्या प्राप्त करायचा अधिकार नाही शूद्राला. आणि म्हणून रामायण हे का निर्माण झालं आणि राक्षस काय आहेत याचा नव्यानं अभ्यास झाला पाहिजे. आणि बुद्धाचा विचार हा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं हा फार मोठा प्रगट. आणि म्हणून आज माझ्यासारखा एक भटक्या जमातीचा माणूस, मी 21 वेळा विपश्यना केली. माझ्या घरात सर्व विपश्यना करणारे लोक आहेत. तर विपश्यनाशिवाय आपल्याला कधीही बुद्ध नीटपणे कळणार नाही. वाचनातून बुद्ध जेवढा कळेल तेवढा विपश्यनामधून सर्व संपूर्ण शरीर आपलं एक नवा जोशाने जन्म घेतो, नवपण मिळतं. आणि त्याच्यातून जे ज्ञान आहे ती प्रगट होतं. म्हणून बुद्धिप्राप्ती होणं म्हणजे प्रज्ञा निर्माण होणं. ज्याला ज्याला प्रज्ञा निर्माण होते तिथं तिथं त्याला बुद्धत्व मिळतं. आणि एक समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय म्हणून बाबासाहेबांनी लिहिलेली सर्व संविधान हे बुद्धाच्या विचारानं आलेले आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही गोष्टी बुद्धापासून चालत आलेल्या आजपर्यंत आलेल्या आहेत. आणि म्हणून बुद्धाचा विचार हा सर्व जगामध्ये पसरला. परंतु भारतात का असं झालं यावर विचारमंथन झालं पाहिजे. कारण सर्व दोष ब्राह्मणाला मी माझ्यासारखा तर माणूस देणार नाही. कारण विपश्यना हे सुद्धा एका ब्राह्मणाने सांभाळून ठेवले. कारण बर्मामध्ये एका ब्राह्मणाने आपली ही सर्व विपश्यना पिढी दर पिढी करत आला. आणि म्हणून गोयंकासारख्या माणसाला ती प्राप्त झाली. आणि भारतामध्ये नव्यानं बुद्धाची एक नवीन जागृती, नवा विचार, आपण संकोचित न होता, कोणाला नाव न ठेवता आपण हा विचार अधिक लोकांपर्यंत जाण्याचा माझं म्हणणं आहे की गायकवाड केंद्रामधून सुरुवात व्हावी. आमचे पारधी, वड्र, कैकाडी हे सुद्धा इकडं आले पाहिजेत या विचाराकडं. कारण त्यांना अजूनही या विचाराशी संबंधित राहिलेले नाहीत. आपण सर्व मानवतेला जवळ करूया. बुद्धाचा विचार हा फार मोठा विशाल विचार आहे. तो मानवतेसाठी आहे. आणि म्हणून झाल्या गेल्या चुका आपण आता सोडून देऊया. नव्या विचारानं, नव्या युगानं आपण मानवतेचा विचार करूया. हाच भगवान बुद्धाचा विचार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे. मला वाटतं मी आजच्या दिवशी इथं आलो, मला बोलण्याची संधी मिळाली. अजून आमचे पत्रकार मित्र आहेत, त्यांचंही ऐकायचं आहे. मला माझं ऐकून घेतलं त्याबद्दल एकदा परत आपल्या सर्वांना जय भीम करतो. नमो. गौतम बुद्ध, तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड या तिघांच्या स्मृतींना वंदन करून सुरुवात करतो. लक्ष्मणराव, खरं तर तुमचे खूप खूप आभार. त्याचं कारण माझ्या विषयाशी संबंधित जे 3 मुद्दे आहेत ते तुम्ही तुमच्या भाषणात घेतलेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तेरचा उल्लेख केलात, वडार समाजाचा उल्लेख केलात, त्याबद्दल खूप आभार. कारण याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे आणि ते बाहेर बोललं जात नाही असं आत्तापर्यंत अनेकदा लक्षात आलं आहे. सर्वात पहिल्यांदा म्हणजे नंतर बोलल्यानंतर आभार मानायचे राहून जातात आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तिथून सुरुवात करतो. केंद्राचे अध्यक्ष आयुष्यमान विजय जाधव, माझे पत्रकारितेतील सहकारी मित्र आयुष्यमान राहुल गडपाले, आयुष्यमान लक्ष्मणराव गायकवाड. खरं तर मी लहानाचा मोठा जे साहित्य वाचून झालो त्यामध्ये लक्ष्मणरावांचं साहित्य होतं आणि आज त्यांच्याबरोबर विचारपीठावर बसण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठीचा खूप मोठा भाग आहे असं मी समजतो. केंद्राची इतर मंडळी आयुष्यमान नितीन सोनावणे, चंद्रकांत बच्छाव, रत्नाकर रिपोटे, सदाशिव गांगुर्डे, DR भालेराव, हिरामण शिंदे, आयुष्मती नीना हरिनामे, सुनील वाघ, संजय जाधव आणि आपण सगळी मंडळी. सुरुवात करण्याआधी खरं तर बच्छाव सरांबद्दल बोलायला आवडेल की एखाद्या व्यक्तीची कमिटमेंट किती जबरदस्त असते, तर ती कमिटमेंट आपण इकडनं बघितली. म्हणजे प्रत्यक्ष शारीरिक वेदना त्यांना सामोरे जात आहेत, पण ती जी कमिटमेंट आहे ती जबरदस्त आहे. मला असं वाटतं की ही आपण सगळ्यांनी खूप शिकण्यासारखी बाब आहे. खरं तर या केंद्रामध्ये मी 3 वेगवेगळ्या वेळेला आत्तापर्यंत येऊन गेलो आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेला येऊन गेलो आहे, त्यानंतर धम्मदिन जो असतो आपला धम्मचक्र प्रवर्तन दिन त्याही वेळेला मी येऊन गेलो आहे आणि एकदा बुद्ध जयंतीलाही येऊन गेलो आहे. ज्या वेळेला मला बच्छाव सरांचा फोन आला त्यावेळेला मी म्हटलं की मी आत्तापर्यंत 3 वेळा 3 वेगवेगळ्या विषयांवर येऊन मी बोलून गेलो आहे आणि त्याच्याशिवाय याच केंद्रामध्ये आम्ही धम्म अभ्यास जो होता त्याचे वर्गही चालवलेत. तर त्यामुळे वेगवेगळ्या वेळेला येऊन मी बोलून गेलो आहे. तर आता परत कशासाठी? तर ते म्हणाले की नाही, तरीही तुम्ही काहीतरी वेगळं बोलाल अशी अपेक्षा आहे आणि म्हणून तुम्हाला बोलवलं आहे. तर सुरुवातीला फक्त 3 संदर्भ जे गायकवाड सरांनी सांगितले त्याच्याबद्दल बोलतो. एक सगळ्यात महत्त्वाचा संदर्भ म्हणजे तेरचा उल्लेख त्यांनी केला. तर तेरमध्ये आजही बुद्धमूर्ती सापडतात, हे तर अगदीच खरं आहे. पण फक्त बुद्धमूर्ती सापडतात तर त्याच्यासाठी आपल्याला कदाचित जाऊन थोडंसं खणकाम करायला लागेल आणि ते करायला तेरमध्ये बंदी आहे. पण तुम्ही जाऊन काय पाहू शकता तर तिकडचं त्रिविक्रम मंदिर जाऊन पाहू शकता 100%. आणि त्याची रचना ही बौद्ध स्तूपासारखी आहे, बौद्ध विहारासाठी आहे. म्हणजे तुम्ही समजा जर का कान्हेरीला गेलात किंवा तुम्ही इतर कोणत्याही बौद्ध विहारामध्ये गेलात तर त्याची रचना ज्या पद्धतीची असते, ज्याला आम्ही आर्किओलॉजीमध्ये हार्स स्ट्रक्चर असं म्हणतो, म्हणजे घोड्याची नाल जशी असते तसंच बौद्ध विहाराचं वरचा डोमचा भाग जो असतो तो असतो. तर तुम्ही आजही तिथे गेलात तर ते जे मंदिर आहे ते साधारणपणे 1,500 वर्ष जुनं मंदिर आहे आणि त्याची रचना ही पूर्णपणे बुद्ध विहारासारखी आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी जमीन उकरण्याची गरज नाही. तेर, मी जसा पत्रकार आहे तसा आर्किओलॉजिस्ट आहे, तर त्याच्यामुळे हा संदर्भ सांगतो. तेर हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय होतं तर इसवी सन पूर्व शतक, म्हणजे ज्यावेळेला ग्रीक आणि रोमचा व्यापार होता त्यावेळेला जगामधल्या सर्व महिलांना 2 गोष्टी हव्या असायच्या. मग त्या महिला युरोपातल्या असतील किंवा इतर कुठच्याही, तर त्यांना कोणत्या गोष्टी हव्या असायच्या तर त्यातली पहिली गोष्ट होती ती म्हणजे भारतामधनं येणारं तलम वस्त्र आणि दुसरं होतं तेरची ज्वेलरी. त्याचं कारण तेर हे जगामधलं सगळ्यात पहिलं ज्वेलरी सेंटर आहे. म्हणजे जगातल्या सगळ्यात उत्कृष्ट ज्वेलरीची सुरुवात ही तुम्ही तेरमध्ये झाली आणि त्याचं प्रमाण तुम्हाला जर का पाहायचं असेल तर तेरला एक छोटंसं म्युझियम आहे जिथे कुणीही जात नाही, पण तिथे अवश्य जा, तिथे पहा. तुम्हाला बुद्धिझमचे सगळे पुरावे तेरच्या म्युझियममध्ये मिळतील. त्याच्याशिवाय तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला त्याच्याशिवाय आणखीन थोडंसं आपल्याला युरोपामध्ये जावं लागेल. युरोपामधली म्युझियम्स पाहायला लागतील आणि मग आपल्याला बुद्धिझम एकेकाळी किती प्रभावी होता याचे सर्व पुरावे तिकडच्या म्युझियम्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे युरोपामधलं आणि तिथे ज्वालामुखी एकदम प्रचंड वेगात आला. ही घटना आहे साधारणपणे इसवी सनाच्या 450व्या शतकामधली. त्याचं नाव आहे पोम्पेई. तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला लगेच सापडेल. तर या पोम्पेईमध्ये एक अतिशय चांगली मूर्ती ही तिकडच्या पुरातत्वज्ञांना सापडली. काय झालं की प्रचंड वेगामध्ये ज्वालामुखी वरती आला आणि जी माणसं ज्या अवस्थेत होती, म्हणजे कुणीतरी धावत होतं, कुणीतरी स्वयंपाक करत होतं, त्याच अवस्थेत ते गाडले गेले आणि त्यांची जीवाश्म तयार झाली आहेत. त्याच्यामध्ये पॉम्पेईची एक मूर्ती सापडली आणि ही मूर्ती ज्या पुरातत्वज्ञाला सापडली
त्याला हे माहिती होतं की अशा प्रकारची कलाकुसर जी आहे ती भारतात तेरमध्ये होत होती आणि म्हणून त्यांनी तेरमधलं म्युझियम गाठलं आणि असं लक्षात आलं की त्याची जी जुळी बहीण होती, म्हणजे ती जी कलाकृती आहे त्याची जुळी बहीण ती आजही आपल्याला तेरमध्ये पाहायला मिळते. तर तेर हे संपूर्ण जगभरामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने त्यावेळेला व्यापार जो आहे तो होत होता आणि तेर हे पूर्णपणे बौद्ध प्रभावाखाली होतं. याचे पुरावे आजही सगळीकडे अस्तित्वात आहेत. वडार समाजाचा उल्लेख केला सरांनी, तर वडार समाजाच्याबद्दल मी ज्या वेळेला मुंबईमध्ये फिरतो आर्किओलॉजिस्ट म्हणून, त्यावेळेला मला असं लक्षात येतं की आपल्याकडे कान्हेरी आहे जिथे साधारणपणे 110 लेणी आहेत आणि त्याच्याशिवाय अधिकच्या ज्या लेणी आहेत त्याचा आम्ही अगदी अलीकडे शोध लावला. त्याच्याशिवाय आपल्याला महाकाली आहे, जोगेश्वरी आहे, भरपूर लेणी आहेत. तर ही लेणी ज्यांनी कोरली ती मंडळी कुठे होती? आणि मला आत्तापर्यंत एक आर्किओलॉजीमध्ये पोस्ट प्रोसेस्युअल आर्किओलॉजी नावाचा एक भाग आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला शिकवलं जातं. तर मी ज्या वेळेला मुंबईचा अभ्यासक म्हणून याचा शोध घेतला त्यावेळेला असं लक्षात आलं की आजही ही लेणी जिथे अस्तित्वात आहेत त्याच्या खालच्या बाजूला वडारपाडे अस्तित्वात आहेत आणि ते आजही आहेत. तिथल्या जाऊन तिथली जी सगळी जुनी मंडळी होती त्यांच्याशीही संवाद साधला आणि मग मला असं लक्षात आलं की अगदी 18व्या शतकापर्यंत त्या मंडळींचा व्यवसाय हा त्या लेणींशी संबंधित होता आणि तो सुरू होता. आणि मुंबईतल्या लेणींचा अभ्यास करताना तुम्हाला असं लक्षात येतं की मुंबईतलं सगळ्यात शेवटचं लेणं हे 15व्या शतकामध्ये खोदलं गेलं आहे आणि त्याचा थेट संबंध या वडार समाजाशी आहे. त्याच्याशी संबंधित जो अभ्यास आहे संशोधन पत्रिकेमध्ये तो येणाऱ्या साधारण 6 महिन्यामध्ये प्रकाशित होईल. त्यामुळे तुम्ही जे सगळे संदर्भ सांगितलेत त्याच्याबद्दल मला खूप बरं वाटलं आर्किओलॉजिस्ट म्हणून. एक भाषेचा संदर्भ देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तो सध्याच्या काळामध्ये अधिक महत्त्वाचा आहे असं मला पत्रकार म्हणून वाटतं. त्यांनी पाली भाषेबद्दल सांगितलं, संस्कृत भाषेबद्दल बोललो. आज मी कार्यक्रमाला येताना मला माझ्या बायकोनी थोडंसं थांबवलं आणि ती देखील प्राचीन भारतीय संस्कृतीची अभ्यासक संशोधक आहे आणि पत्रकार पण आहे. आणि तिने मला असं सांगितलं की आत्तापर्यंत संस्कृतमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या पण एक गोष्ट मात्र फार कोणी सांगितली नाही, ती तुम्ही आवर्जून कार्यक्रमामध्ये सांगा. बुद्ध, याच्यामध्ये बुध हा धातू आहे. आपल्याला कोणी आत्तापर्यंत सांगितलंय का की बुध या धातूचा संस्कृतमधला देखील अर्थ काय आहे? त्याचा संस्कृतमधला अर्थ स्वजाणीव असा आहे. हा बुद्धांकडनंच आलेला आहे, हा बुद्ध तत्त्वज्ञानामधनंच आलेला आहे. म्हणजे सरांनी जे सांगितलं की संस्कृत केव्हा आली आणि पाली केव्हा होती, तर पाली आधी होती याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत आणि याचे सगळे पुरावे आपल्याला सापडतात. पालीमध्ये एक अतिशय उत्तम शब्द आहे, म्हणजे तो आपल्या शरीराच्या संदर्भात वापरला जातो. तर पाली भाषेमध्ये शरीरासाठी आत्मभान असा शब्दप्रयोग आहे. खूप छान शब्दप्रयोग आहे आणि हा शब्दप्रयोग देखील बौद्ध धम्माशी आणि तत्त्वज्ञानाशी थेट संबंधित आहे. मला असं वाटतं सर की हिंदी शिकवायची की नाही याच्यापेक्षा पाली किती चांगली शिकवली गेली पाहिजे याच्यावर समाजामध्ये विचार व्हायला पावा. कारण हिंदीच्या मागे एक राजकीय अजेंडा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण पाली जर का आपण अधिक शिकलो तर कदाचित आपल्याला बौद्ध तत्त्वज्ञानाची उकल अतिशय चांगल्या पद्धतीने, अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. हे आत्तापर्यंत मी न ठरवलेलं बोललो कारण त्यांच्याकडे संदर्भ आला होता. मला प्रश्न येताना असा पडला होता बच्चव साहेबांशी बोलल्यानंतर की काय म्हणजे इथे जाऊन मी काय बोलायचं आहे, कारण आपण सगळेजण धम्माचे अभ्यासक आहात, तत्त्वज्ञान सगळ्यांना माहिती आहे. तर मला असं वाटलं की थोडंसं आपण ज्या एका गोष्टीशी प्रचंड अटॅच्ड आहोत आत्ता, त्या निमित्ताने त्याचा संदर्भ घेऊन बोलावं, आणि तो म्हणजे हा मोबाईल. सध्याचा जमाना मोबाईलचा जमाना आहे, AI चा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. आपण असं म्हणतोय की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते अनेकांच्या नोकऱ्या घालवणार आहे आणि जगात सुरुवातही झाली आहे. म्हणजे आता समजा जर का तुमच्याकडे अगदी टाटा नेक्सॉन असेल, अगदी आत्ताची एक स्टँडर्ड चांगली गाडी, तरी ती काय करते तर त्याच्या आतमध्ये 265 सेन्सर्स आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सांगतात की तुमच्या टायरमधली हवा कमी झाली आहे का, तुमचं कोणतं यंत्र किती बिघडलं आहे, किती बिघडण्याची शक्यता आहे आणि तुम्ही काय करायला पाहिजे त्याचं. कारण तुमच्या मोबाईलवर त्याचं एक पुश नोटिफिकेशन येतं. हे नोटिफिकेशन तुम्हाला सतत सांगत असतं की काय आहे काय नाही. तुमचं माझं आयुष्य सकाळी सुरू होतं ते आपण मोबाईल स्क्रोल करतो उठल्या उठ्या. पहिल्यांदा लोक दात घासायचे, आता काय करतात तर आता मोबाईल स्क्रोल करतात पहिल्यांदा, कारण तो बाजूलाच ठेवलेला असतो. उठलो रे उठलो की आपण लगेच मोबाईलकडे जातो, मोबाईल स्क्रोल करायला आपण सुरुवात करतो. अनेकदा असं होतं का मला सांगा की काहीच काम नाही आहे
किंवा अगदी सहज मोबाईलकडे लक्ष गेलं आहे, आपण पाहायला लागलो आहे आणि पाहायला लागलोय आणि अचानक लक्षात आलं, अरे अर्धा तास होऊन गेला. झालंय असं अनेकांनी माना डोलावले आहेत. वेळ खूप वाया जातोय, पण मग आपल्याला त्याची जाणीव आहे का की आपला वेळ वाया जातोय आणि आपला वेळ किती मोलाचा आणि किती महत्त्वाचा आहे. आपण सगळेजण नेटफ्लिक्सवर सिनेमा पाहतो. तर या नेटफ्लिक्सचा जो CEO आहे त्यांनी एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीत सांगितलं होतं की आमचं स्पर्धक कोण आहे. त्याला प्रश्न असा विचारला होता की तुमचं स्पर्धक कोण आहे. तर त्यांनी वेगवेगळी, आता आपल्याला असं कदाचित वाटेल की इतर कोणतं तरी OTT चॅनल आहे त्याचं नाव त्यांनी घेतलं असेल की हे आमचं स्पर्धक आहे. तर त्यांनी सांगितलं की झोप माणसाची हे आमचं स्पर्धक आहे. माणसाने झोपता कामा नये, तर नेटफ्लिक्स चालू राहणार. आता विचार करून बघा, आपण रात्री किती उशिरापर्यंत ते सगळं नेटफ्लिक्सवरचं जे काही आहे ते पाहत असतो. आपण सगळे या गॅजेटशी जोडलं गेलो आहे, अटॅच झालो आहे या गॅजेटशी. आणि आपल्याला काय सांगितलं जातं धम्मामध्ये, किंवा आपल्याला जो मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला आहे किंवा जे तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिटॅचमेंट सांगितली आहे. पण आपण सगळीकडे अटॅच्ड होत चाललो आहे. सगळीकडे किती अटॅचमेंट आहे, तर आपल्याला अनेकदा जाणवतं की वेळ वाया गेला आहे, तरीही आपण बघतो की नाही बघतो. मग आपण काय करतो आणि काय करायला पाहिजे. अनेकदा असं होतं का की खूप भांडण झालं आहे कुणाशी तरी, त्या भांडणामध्ये आपल्याला असं जाणवतं की कदाचित आपला इगो आहे ना, अहम आहे, तो थोडासा कुठेतरी आड येतोय, पण तरीही आपण भांडत राहतो. कधीतरी असं होतं की पहाटे 3 वाजता, 2:30 वाजता, 4 वाजता आपल्याला एकदम अचानक जाग येते, अस्वस्थ असतो आपण, आणि ती अस्वस्थता का आली आहे, कशामुळे आली आहे हे कळत नाही आपल्याला. मला असं वाटतं की ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात असं होत असेल ना, त्या वेळेला कदाचित आपल्याला गौतम बुद्ध भेटलेत. कोणते गौतम बुद्ध? अगदी भगव चिवर परिधान केलेले किंवा बोधी मिळालेले गौतम बुद्ध हे मला इथे अपेक्षित नाहीत. तर तो क्षण आहे, तो क्षण तुमच्या माझ्या आयुष्यात येऊन गेलाय, तो त्या स्वजाणीवेचा क्षण आहे. जी स्वजाणीव ही गौतम बुद्धांनी सांगितलेल्या संपूर्ण तत्वज्ञानाच्या बरोबर मध्ये आहे, मध्यबिंदूवर आहे. पण आपण ती स्वजाणीव त्या क्षणाला पकडायला विसरलो आणि मग गौतम बुद्धांची आणि आपली चुकामुक झाली. तर मला असं वाटतं की तो क्षण जो तुमच्या माझ्या आयुष्यात येतोय, तो क्षण पकडायला आणि मग त्यानंतर त्या धम्माच्या वाटेवर जायला आपण शिकलं पाहिजे. काय होतं की आपण आता सध्या त्या पुश नोटिफिकेशन्सच्या जमान्यात आहोत. सतत एक नोटिफिकेशन, दुसरं नोटिफिकेशन, तिसरं नोटिफिकेशन येत असतं. कधी ते नेटफ्लिक्सकडनं येतं, कधी जिओकडनं येतं, कधी आणखीन कुठेतरी येतं. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण तुमच्या माझ्या आयुष्यातली शांतता जी आहे ती मात्र आपण हरवत चाललोय. आता एक गोष्ट आहे जी रागावलेल्या राजाच्या संदर्भातली आहे, कदाचित तुम्ही यापूर्वी ऐकलेली देखील असेल, की एका राजाला असं लक्षात आलं की एक बौद्ध भिक्खू हा राज्यात आलाय आणि तो सगळ्यांना शांतता शिकवतोय. तो सगळ्यांना असं सांगतोय की शांतता ही खरं तर तुमच्यामध्येच आहे, तुम्ही ती ओळखायला शिका. त्या राजाला खूप राग आला, कोणीतरी येऊन त्याला असं सांगितलं की अरे हे फार वाईट आहे, याचा अर्थ तुझं महत्त्वच संपलं ना, कारण लोक आता त्याचं ऐकायला लागलेत, त्या बौद्ध भिक्खूचं. तर त्या राजाने बोलावलं त्या बौद्ध भिक्खूला, समोर उभं केलं दरबारामध्ये आणि असं विचारलं की तुला भीती नाही का वाटत? तो म्हणाला कसली? तो म्हणाला माझी. तो म्हणाला नाही वाटत. तो म्हणाला का? तर त्या बौद्ध भिक्खूंनी त्यावेळेला असं सांगितलं की हिरे, माणकं, श्रीमंती आणि शक्ती हे सगळं तुझ्याकडे आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे की हे सगळं तुझ्याकडे आहे, पण तुझ्याकडे एक खूप महत्त्वाची गोष्ट नाही जी माझ्याकडे आहे, आणि त्यामुळे मी तुला घाबरण्याचं काही कारण नाही. राजाने विचारलं कोणती गोष्ट? तर त्यांनी सांगितलं की तू अशांत आहेस आणि माझ्याकडे आत्मशांती आहे. माझ्याकडे जी आत्मशांती आहे ती तुझ्याकडे कशी येणार? तू हे सगळं जर का सोडलंस तर ती आत्मशांती तुला प्राप्त होऊ शकते. आणि आत्मशांतीला या जगात सगळ्यात जास्त महत्त्व आहे. त्याचं कारण ती हिरे, माणकं, पॉवर, शक्ती याच्यामधनं येत नाही, ती स्वतःच्या आतमधनं यायला लागते. आणि मग त्याच्यानंतर ही जातक कथा आपल्याला असं सांगते की त्या राजाने त्या बौद्ध भिक्खूकडून धम्माची दीक्षा घेतली. हे परिवर्तन जे हे आयुष्यातलं हे खूप महत्त्वाचं असतं. आणखीन एका राजाची गोष्ट आहे. त्या राजाकडे देखील असाच बौद्ध भिक्खू गेलेला होता आणि त्या बौद्ध भिक्खूला दरबारामध्ये बोलावलं आणि त्याला विचारलं की तू मला घाबरत नाहीस का? पुन्हा तसंच, पण हा राजा वेगळा होता, बौद्ध भिक्खू देखील वेगळा होता.
तर त्या बौद्ध भिक्खूंनी त्यावेळेला त्याला असं विचारलं की मी का घाबरायचं तुला, मी तुला घाबरणं शक्य नाही. त्याचं कारण जे तू मला देऊ शकत नाहीस ते तू माझ्याकडनं घेऊ देखील शकत नाहीस. खूप महत्त्वाचं वाक्य आहे, लक्षात घ्या. जे तू मला देऊ शकत नाहीस ते तू माझ्याकडनं घेऊ शकत नाहीस. त्यांनीही तेच उत्तर दिलं, माझ्याकडे आत्मशांती आहे जी तुझ्याकडनं आलेली नाही, ती माझ्याचकडनं आली आणि ती माझ्या आतमध्ये आहे. मला असं वाटतं की ही जी जातक कथांमधनं येणारी जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपल्याला खूप महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश देतात. आपण तो संदेश ऐकतो का, समजून घेतो का, हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये हे दोन्ही बौद्ध भिक्खू आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतात तर ते आपल्याला ती स्वजाणीव जी आहे ना, त्या स्वजाणीवेचा विचार करा असं सांगण्याचा आपल्याला सतत प्रयत्न करत असतात. आणि ही स्वजाणीव जी आहे ही खूप महत्त्वाची आहे. आत्ताच्या जगामध्ये खूप चिंता आहेत, जगाला खूप चिंता आहेत. म्हणजे अगदी आपल्याला पाकिस्तान आणि भारत यांचं युद्ध होणार की नाही याचीही चिंता आहे. आपल्याला स्टेटसची पण चिंता असते. तुम्हाला माहिती आहे का, या व्हॉट्सॲप नावाच्या एका प्रकरणामध्ये स्टेटस असं असतं आणि लोक सतत ते स्टेटस बदलत असतात. आता पलीकडची माणसं ते स्टेटस बघतात का माहिती नाही, पण लोक मात्र सतत ते स्टेटस बदलत असतात. आपल्याला फॉलोअर्सची चिंता असते की अरे बापरे, माझ्याकडे फक्त एवढेच फॉलोअर्स आहेत, तिच्याकडे मात्र जास्त आहेत. म्हणजे ते तसंच झालं ना की इसकी कमीज मेरी कमीज से और सफेद कैसे. तर या सगळ्या गोष्टींची चिंता जी आहे ही आपल्याला लागून राहिली आहे. आणि आपण एक गोष्ट विसरतोय, ज्या गोष्टींनी आपल्याला या सगळ्याची सवय लावली आहे त्यांनी आपल्याला ग्राहक केलंय, एखाद्या गोष्टीचं ग्राहक केलंय. जिओ असेल किंवा इतर सगळ्या कंपन्या असतील, तुम्हाला डेटा फ्री देतात. देर इज नो फ्री लंच. कोणतीच गोष्ट कधीही जगात फ्री नसते. ते काय करतात, तुमचा जो बहुमोल वेळ आहे ना तो ते घेतात आणि त्याच्यावर व्यवसाय करतात. तुम्ही रील बघता त्यातनं तुम्हाला पैसे मिळतात का, नाही. पण जिओ एअरटेल त्यांना पैसे मिळतात का, तुम्ही जे बघता त्यातनं 100% मिळतात. पण मग कधीतरी थोडंसं आयुष्यामध्ये थांबायला पाहिजे. थोडासा तो स्वजाणीवेचा विचार जो आहे तो आपण केला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये काय होतंय तर सध्याच्या काळामध्ये आपली अवस्था आणखीन एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये एक व्यापारी असतो आणि त्या व्यापाऱ्याला खूप काही गोष्टी हव्या असतात सतत आणि सातत्याने. त्याचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर त्याचं जे घर असतं त्याच्यामध्ये तो भूत होऊन फिरत राहतो. आता तो फिरत असताना त्याला माहिती असतं की हा अमुक आहे, आपला मुलगा आहे, हा आपला भाचा आहे, अमुक आहे, तो काहीतरी करतोय, हे बरोबर नाही आहे, पण तो त्याला काहीच करू शकत नाही. तसं ना आपलं एक जरा हॉन्टेड भूत झालं आहे जिवंतपणी, आणि आपण त्या मोबाईलच्या जाळ्यामध्ये प्रत्यक्ष अडकत चाललो आहे आणि आपल्याला कळत पण नाही आहे की आपलं काय आपण गमावतोय. तर मला असं वाटतं की ते जे आपण गमावतोय त्याचा थोडासा विचार जो आहे तो आपण करायला शिकलं पाहिजे. गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलं की या जगाचं मूळ काय आहे. म्हणजे मगाशी गायकवाड सरांनी आपल्याला सांगितलं की दुःख, म्हणजे गौतम बुद्धांचा सगळ्यात महत्त्वाचा शोध कोणता तर दुःख कुठून येतं हे त्यांनी शोधलं आणि तो सगळ्यात महत्त्वाचा शोध होता. हे जे दुःख कुठून येतं त्याच्यामध्ये पालीमध्ये त्याला तन्हा असं म्हणतात आणि आपण मराठीमध्ये त्याला तृष्णा असं म्हणतो. आपल्याला कोणती ना कोणती गोष्ट ही सतत हवी असते आणि सध्याच्या काळात आपण कोणत्या तरी गोष्टीशी सतत जोडलेले हवं असतो. मी मगाशी असा उल्लेख केला की आपले ग्राहक करून टाकलेले आहेत या कंपन्यांनी. सोशल मीडिया आहे ते काय करतं, आपण आपल्या आयुष्यामध्ये सोशल मीडिया काय करतंय याचाही कधीतरी विचार केला पाहिजे. आपल्याला असं लक्षात येतं की त्याच्यानंतर ना तुम्ही फेसबुकवरची एखादी पोस्ट बघितलीत, इंस्टाग्रामवरची पोस्ट बघितलीत की आपण पहिल्यांदा बघतो याला लाईक्स किती आहेत, आपल्या पोस्टला एवढे लाईक्स आहेत का. आपण काय करतोय, आपण इतर कुणाबरोबर तरी सतत स्वतःची तुलना करतोय. एक तफावत जी आहे ही तफावत शोधायचा आपण प्रयत्न करतोय. आता या सगळ्या याच्यामधनं ना माणूस असा एकदम भ्रमिष्ट होऊन जातो आणि मग तो काय करतो तर याच्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून पुस्तकांमधनं शोध घेतो की मी कुठपर्यंत जाऊ शकतो. मग सेल्फ हेल्प बुक्स नावाचा एक प्रकार आहे की तुम्ही आत्मशांती कशी मिळवाल, तुम्ही अमुक कसं कराल, तसं कसं कराल, तुम्ही यशस्वी कसे व्हाल, असं वगैरे सगळी पुस्तकं असतात. त्याच्यामध्ये आपण शोधत बसतो. आपण खरं काय करायला पाहिजे तर आपण धम्माच्या वाटेवरनं जाणार असू तर आपण ज्याला माइंडफुलनेस म्हणतात त्याचा शोध घ्यायला पाहिजे की ही मनाची शांती जी आहे ती नेमकी कुठे आहे, कशी आहे, याचा शोध जो आहे तो आपण घ्यायला पाहिजे. मग हे समजा जर का आपण करत असू, मला असं वाटतं की आपण खूप धावतोय,
प्रचंड वेगात धावतोय, आपल्याला माहिती नाही आहे कुठे जातोय. तर मला असं वाटतं की म्हणजे या क्षणी धम्माचं बोट आपल्या हातात असलं पाहिजे. मग आपल्याला कळेल की आपण ज्याच्या मागे धावतोय ते अनित्य आहे. गौतम बुद्धांनी आपल्याला तेव्हाच सांगून ठेवलेलं आहे की ज्याच्या मागे आपण धावतोय ते अनित्य आहे. आता हे जर का आपल्याला कळलं की ज्याच्या मागे आपण धावतोय हे अनित्य आहे, तर कदाचित मग आपल्याला असं वाटेल की नाही, मग आपण थोडंसं थांबलं पाहिजे, आपण थोडंसं वेगळं बघायचा प्रयत्न केला पाहिजे. इथे पुन्हा एकदा गौतम बुद्धांची एक कथा आहे, ती अनेकदा गौतम बुद्धांचं नाव वगळून वेगळी कथा म्हणून पण सांगितली जाते. ती गौतम बुद्धांची कथा कदाचित आपण ऐकलेलीही असेल. ती आपण थोडीशी मनात ठेवली पाहिजे की गौतम बुद्धांकडे एक व्यापारी येतो आणि त्यांना असं म्हणतो की माझ्याकडे सगळं आहे, माझ्याकडे काय हिरे माणकं आहेत, ऐश्वर आहे, माझ्याकडे सत्ता म्हणावी तर ती सत्ता देखील आहे, पण खूप आतमधनं अस्वस्थता आहे, तर मी काय करायला पाहिजे, हे असं का होतं हे तुम्ही सांगू शकता का? तर बाजूला एक सोन्याचं भांडं असतं, ते गौतम बुद्ध त्याच्या हातात देतात, पूर्ण पाण्याने भरलेलं असतं आणि त्याला सांगतात की हा जो विहार आहे याच्यामध्ये फक्त एक अशी राऊंड घेऊन ये, फक्त विहाराला एक फेरी घाल आणि इथे परत ये, बाकी काही नाही, फक्त एकच कर की तो पाण्याचा थेंब एकही खाली पडता नाही कामा. आणि मग तो जातो आणि एक थोड्या वेळाने परत येतो आणि मग तो परत आल्यावर गौतम बुद्ध त्याला म्हणतात की बरं ठेव इथे. तो सुस्कारा टाकतो. तो म्हणतात पण ते उत्तर. तर ते म्हणाले की ठीक आहे, विहारात तू गेल्या वेळेला कधी आला होतास? तर तो म्हणाला महिन्याभरापूर्वी. तर ते म्हणाले की आता विहारात काय बदल झाले तुला माहिती आहे का? तर त्यांनी असं थोडंसं अचंबित झालं आणि म्हणाला की नाही माहिती. ते म्हणाले का नाही माहिती? आत्ता तर तू फिरलास ना विहारात. तो म्हणाला हो, पण ते लक्ष ते सगळं तिकडे होतं, ते तुम्ही सांगितलं ना की थेंब पडू नये. ते म्हणाले म्हणजे कदाचित फोकस चुकला आहे ना, कदाचित लक्ष कुठे द्यायचं आहे हे आपल्याला कळलं नाही. तर आयुष्य जगत असताना आजूबाजूला ज्या गोष्टी असतात त्याचंही भान असलं पाहिजे, त्याचीही जाणीव असली पाहिजे आणि त्याची जर का जाणीव तुला असेल आणि तुझं लक्ष त्या हिरे माणक्यांवर नसेल तर कदाचित तू आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतोस. तर मला असं वाटतं की आपण ह्या ज्या सगळ्या जातक कथा आहेत ना, या नुसत्या गोष्टी म्हणून ऐकू नका कृपया, कारण त्या काहीतरी एक बोध देण्यासाठी, एक काहीतरी गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी म्हणून अस्तित्वात आलेल्या आहेत. आणि बौद्ध जातक कथा या जगातल्या सगळ्यात अप्रतिम जातक कथा आहेत. एक मायथॉलॉजी नावाचा विषय आहे, ज्याला काय पुराकथाशास्त्र असं आत्ता त्याला म्हटलं जातं आणि जगभरात त्याचा विचार आणि त्याचा अभ्यास सगळ्यात जास्त केला जातो. तर मध्यंतरी ग्रीसमध्ये एक कॉन्फरन्स त्याच्या संदर्भातली पार पडली आणि असं झालं की जगभरात खूप मायथॉलॉजी आहे, भारतात खूप मायथॉलॉजी आहे, किंवा अगदी ग्रीकमध्ये आहे, रोमनमध्ये आहे, अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत, आफ्रिकन देशांमध्ये अतिशय उत्तम चांगल्या कथा आहेत, त्या पुराकथा ज्याला म्हणतात त्या. तर जगातल्या सगळ्यात उत्तम पुराकथा कोणत्या आहेत? तर कॉन्फरन्सला 550 मंडळी होती आणि त्यातल्या 510 मंडळींनी असं सांगितलं की बुद्धांच्या जातक कथा या जगातल्या सगळ्यात उत्तम पुराकथा आहेत. ही बातमी आपल्याकडे छापून आली का नाही आली? पण ह्या गोष्टी देखील आजूबाजूला होत असतात, घडत असतात. तर या जातक कथांच्या संदर्भातले तज्ज्ञ हे सांगतात हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आत्ता आपल्याला जी एक मी मगाशी म्हटलं की आपण खूप धावतोय, तर आपण का धावतोय? तर त्यातलं एक खूप महत्त्वाचं कारण आहे. सायकॉलॉजिस्टना आपण जर का भेटलो, मानसशास्त्रज्ञांना भेटलो, तर ते आपल्याला असं सांगतात की आपल्याला ना फोमो झालाय. फोमो, FOMO, फिअर ऑफ मिसिंग समथिंग. म्हणजे काहीतरी आपलं राहतंय, काहीतरी चुकतंय आपलं काहीतरी आणि आपण मागे पडतोय, अशी एक भीती आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात आहे आणि म्हणून आपण ते सारखं स्क्रोल करत असतो. मग माझ्या मनामध्ये असा विचार येतो की गौतम बुद्ध असते तर काय, त्यांनी काय सांगितलं असतं? तर गौतम बुद्धांची एक कथा आहे, जातक कथा, ज्यामध्ये एक भिक्खू असतो आणि त्याला एक नवीन चिवर दिलेलं असतं आणि गौतम बुद्धांना असं लक्षात येतं की 1 महिना झाला आहे चिवर देऊन, पण काय याने परिधानच केलेलं नाही आहे. तर ते त्याला बोलवतात आणि त्याला विचारतात की अरे नवीन चिवर दिलेलं होतं तर तू परिधान नाही केलंस का बरं? तर तो म्हणाला नाही, ते खराब होईल ना. तर गौतम बुद्धांनी त्याला असं विचारलं, चिवराने तुला परिधान करायचं आहे का तू चिवर परिधान करायचं आहे हे ठरव. खूप महत्त्वाचं आहे बघा, चिवराने तुला परिधान करायचं आहे का तू चिवराला परिधान करायचं आहे हे ठरव. म्हणजे गौतम बुद्ध पुन्हा काय सांगतात तर ते तीच स्वजाणीव त्या भिक्खूला करून देतात. मला असं वाटतं की ही स्वजाणीव आपल्याला त्यांनी याही कालखंडामध्ये करून दिली असती. आपण जर का त्यांना असं सांगितलं असतं की ही टेक्नॉलॉजी आहे, आता मी काय करणार? तर गौतम बुद्धांनी त्याही वेळेला टेक्नॉलॉजीच्या संदर्भात काहीतरी सांगून ठेवलं आहे.
त्यावेळेला गौतम बुद्ध असं म्हणाले होते की टेक्नॉलॉजी ही नेहमी न नैतिक असते. न नैतिक म्हणजे काय, तर तिला चांगल्या आणि वाईट बाजू नसतात, ती जशी असते तशीच असते. वापरकर्ता ठरवतो की ह्याचं काय करायचं आहे. मोबाईल हा तुमच्या हातातलं तंत्रज्ञान आहे, आपण चांगल्या गोष्टीसाठी वापरतो, पण वाईट गोष्टीसाठी वापरणारी ही मंडळी आहेत ना. म्हणून तर सध्याचे सायबर फ्रॉड होतात. तर त्याच्यामुळे तंत्रज्ञान जे असतं हे न नैतिक असतं. आता हे गौतम बुद्ध जे सांगतात न नैतिक तंत्रज्ञान असतं, हे कुठे आहे तर धम्माच्या तत्वज्ञानामधला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तो आपल्याला असं सांगतो, म्हणजे गौतम बुद्ध आपल्याला सांगतात, गोष्टी ज्या जशा आहेत तशा घ्यायला शिका. म्हणजे काय, मोबाईल आहे, हे मोबाईल नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे. हे कशाने तयार झालं आहे, ह्याच्यामध्ये एक IC आहे, त्याला एक स्क्रीन आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये अनेक गोष्टी घातलेल्या आहेत. ठीक आहे, मोबाईल हा मोबाईल आहे. मी मगाशी म्हटलं तसं वापरकर्ता ठरवतो की ह्याचा आपण काय करायचं, कसा वापर करायचा. ह्याच्यामध्ये अटॅचमेंट कुठे निर्माण होते, ज्या वेळेला आपण त्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि बाकीच्या सगळ्या सोशल साईट्सवर जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये भावना येतात. आणि ज्या क्षणी भावना येतात त्या क्षणी तुमची अटॅचमेंट येत जाते. पण मग आपण असं करू शकतो का, जे गौतम बुद्धांनी सांगितलं की जे जसं आहे ते तसं घ्यायला शिका, असं जर का आपण शिकलो तर मग कदाचित मोबाईलच्या बरोबरची जी आपली अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट आपली कदाचित अधिक कमी होत जाईल. कदाचित मग आपल्याला या नव्या जगामध्ये यशाची व्याख्या पण बदलायला पाहिजे का, असाही विचार कदाचित थोडासा आपण या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने करावा असं मला वाटतं. आपल्याला खूप गोष्टी अधिक 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 हव्या असतात. जगामध्ये आत्ता एक नवीन ट्रेंड आलेला आहे आणि त्याचं नाव आहे मिनिमॅलिस्ट. मिनिमॅलिस्ट म्हणजे मिनिमम गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजेत. म्हणजे एखाद्या मिनिमलिस्ट व्यक्तीच्या घरी तुम्ही गेलात तर त्याच्याकडे कमीत कमी गोष्टी असतात. जेवढ्या गोष्टी खरंच गरजेच्या असतात, जेवढ्या खरंच लागतात तेवढ्याच गोष्टी त्याच्याकडे असतात. आता जगभरातला खूप मोठा ट्रेंड आहे, तुम्ही पुन्हा गुगल करून पाहू शकता की मिनिमलिस्ट असं म्हटलं की तुम्हाला. तर ह्या मिनिमलिस्टची सुरुवात ज्या व्यक्तीने केली त्याचा एकदा इंटरव्ह्यू छापून आला, एक मुलाखत छापून आली आणि त्याला असं विचारलं की हे कधी आलं तुझ्या डोक्यात, तर तो म्हणाला ज्या वेळेला बुद्ध डोक्यात घुसले त्यावेळेला आलं. हे खूप महत्त्वाचं आहे. मग समजा जर का जगभरातला पलीकडचा असलेला कुणीतरी त्याला बुद्ध कळू शकतात, तर मग तुम्हाला मला ज्या मातीमध्ये बुद्ध जन्मले त्याच मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला, तर आपल्याला का नाही कळत बुद्ध? ती स्वजाणीव कमी पडते का? तर मला असं वाटतं की मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की तुमच्या मनात कदाचित असा विचार आला असेल, तर कदाचित त्या क्षणी आपल्याला बुद्ध भेटले आहेत प्रत्यक्ष तुमच्या माझ्या आयुष्यात. फक्त तो क्षण आपण पकडायला विसरलोय. तो क्षण पकडायला आपण, तुम्ही आणि मी शिकलं पाहिजे. एक सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज बुद्धिझमबद्दल आणि बुद्ध तत्त्वज्ञानाबद्दल आहे, जगभरामध्ये आहे. म्हणजे मी जगभरातल्या वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाच्या संदर्भातल्या कॉन्फरन्सेस अटेंड करत असतो आणि त्या वेळेला हे लक्षात येतं. तर लोकांना असं वाटतं की बुद्धांनी असं सांगितलं की तुम्ही आयुष्यच काय खूप छान पद्धतीने जगायचं नाही आहे. तुमच्या आयुष्यात डिझायर्स ज्या आहेत वेगवेगळ्या, आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे, हे असता नाही कामा. गौतम बुद्धांनी असं काहीही सांगितलेलं नाही. पण गौतम बुद्धांनी काय सांगितलंय, तर त्यांनी सांगितलंय तुम्ही जे काही आयुष्य जगाल त्यावेळेला त्याचं भान ठेवा की हे अनित्य आहे. म्हणजे मला सोफा सेट पाहिजे घरी, तर सोफा सेट घेऊ नका असं गौतम बुद्ध बिलकुल सांगत नाहीत. कोणत्याही तत्त्वज्ञानात कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही. पण जो सोफा सेट तुम्ही घेणार आहात तो नश्वर आहे, तो आज ना उद्या मोडकळून पडणार आहे किंवा आणखीन काही होणार आहे, त्याच्याशी अटॅच होऊ नका. म्हणजे माझ्या घरात सोफा सेट आलाय आणि मी फक्त सोफा सेटवरच बसलोय, तिथेच खाल्लंय प्यायलंय, तिथेच झोपलोय, हे असले उद्योग करू नका, एवढंच फक्त गौतम बुद्ध सांगतात. तर मला असं वाटतं की गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा जो वेगळा अर्थ सध्या लावण्याचा प्रयत्न चालू आहे वेगळ्या समाजाकडनं, तर त्यालाही कुठेतरी आपण थोडंसं अटकाव केला पाहिजे. आणि तो अटकाव करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गौतम बुद्धांचं तत्त्वज्ञान चांगल्या पद्धतीने कळलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. आता स्वातंत्र्याच्या संदर्भात पण अधिक असंच सांगितलं जातं की स्वातंत्र्यामध्ये अधिकार खूप महत्त्वाचे असतात, हक्क खूप महत्त्वाचे असतात. मला ज्या वेळेला असे प्रश्न पडतात ना, त्या वेळेला मी गौतम बुद्धांचं तत्त्वज्ञान वाचतो आणि मला नेहमी ते वाचत असताना काहीतरी नवं कळतं, समजतं. तर मी असा विचार केला की गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यात असं कधी सांगितलं का, स्वातंत्र्याबद्दल ते कधी काही बोलले आहेत का? तर गौतम बुद्ध स्वातंत्र्याबद्दल बोलले होते आणि त्यांनी काय सांगितलं होतं त्यावेळेला,
तर त्यावेळेला ते हक्क अधिकार याच्याबद्दल नव्हते बोलले. तर त्यावेळेला गौतम बुद्धांनी असं सांगितलं की खरं स्वातंत्र्य हे कमीत कमी गोष्टीमध्ये तुम्ही आयुष्य कसं भागवता याच्यामध्ये आहे. बघा, गौतम बुद्धांची स्वातंत्र्याची व्याख्या किती वेगळी आहे. आपण स्वातंत्र्य असं म्हटलं की काय म्हणतो, हक्क अधिकार, त्याच्याबद्दल आपण बोलतो. पण गौतम बुद्ध काय म्हणतात, कारण त्यावेळेला आयुष्याबद्दलच ते बोलत होते, तुमच्या माझ्या आयुष्याबद्दल बोलत होते. तर त्यावेळेला ते असं म्हणतात की खरं स्वातंत्र्य हे कमीत कमी गोष्टींमध्ये आयुष्य भागवण्यात आहे. आता हे पुन्हा कुणाच्यामुळे आपल्याला लक्षात आलं, तर तो ज्यांनी मिनिमॅलिस्ट ट्रेंड सुरू केला त्याच्यामुळे आपल्याला लक्षात आलं. आणि तो काय म्हणतो, तर बुद्ध जेव्हा डोक्यात घुसले त्यावेळेला हे कळलं. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपल्या या मातीतल्या आहेत, या आपण समजून घेतल्या पाहिजेत. जसं मी त्या मिनिमॅलिस्टचं उदाहरण दिलं, तसं एक एरिक हॉफर हा देखील एक खूप मोठा माणूस आहे. आणि त्याला ज्या वेळेला विचारलं होतं की तुमचं काय मत आहे या मिनिमॅलिस्ट आणि याच्याबद्दल, त्यावेळेला तो असं म्हणाला होता की तुम्हाला ज्याची गरज नसते ते कधीच पुरेसं नसतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. वाक्य खूप महत्त्वाचं आहे बघा. ज्याची आपल्याला गरज नसते ते कधीच आपल्यासाठी पुरेसं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि एवढं सांगून एरिक हॉपर काय म्हणतो, हे गौतम बुद्ध सांगतात, त्याचं वाक्य नाही आहे. त्याचं वाक्य म्हणून अनेक ठिकाणी मुलाखतींमध्ये छापून आलं आहे. पण तो काय म्हणतो हे वाक्य सांगितल्यावर, तर हे माझं म्हणणं नाही आहे, तर हे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं सुरू असताना आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे की आपण आपला प्रवास हा भविष्यात कोणत्या दिशेने केला पाहिजे. तर आपण तो माइंडफुलनेस जो आहे त्या दिशेने आपण आपला प्रवास केला पाहिजे. तर मग कदाचित आपण धम्माच्या प्रवासावर आहोत किंवा धम्माच्या वाटेवर आहोत, धम्माच्या पायवाटेवर आहोत असं आपल्याला म्हणता येईल. मग आपण काय केलं पाहिजे, तर खरं तर आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग गौतम बुद्धांनी कधीच सांगून ठेवला आहे. पण त्यातली जी 8 तत्वं आहेत ती आपण पाळायची का नाही पाळायची का, कशी पाळायची, कशा पद्धतीने पाळायची. तर मला असं वाटतं की एक छोट्याशा 3 गोष्टी जर का आपण आज असं ठरवलं की आपण या धम्माच्या निमित्ताने, गौतम बुद्धांच्या निमित्ताने आपण किमान 3 गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजेत. पुन्हा एकदा हा जमाना सगळा ट्रोलिंगचा आहे. आत्ता सध्या युद्धसदृश वातावरण आहे आणि खूप गोष्टी अतिशय तीव्रतेने बोलल्या जात आहेत. तर त्यावेळेला मला असं वाटतं की गौतम बुद्धांची एक कथा आहे, त्याच्यामधनं आपण खूप गोष्टी शिकल्या पाहिजेत. तर गौतम बुद्धांकडे 2 कथा आहेत खरं तर. त्यातल्या एका कथेमध्ये एक दारुडा माणूस असतो. तर तो जेव्हा काय म्हणजे दारू प्यायलेला नाही आहे त्यावेळेला तो एकदम गौतम बुद्धांची व्यवस्थित वागतो. तो ज्यावेळेला दारू पितो आणि खूप हे होतो त्यावेळेला तो अगदी गौतम बुद्धांच्या समोर येऊन त्यांना शिव्या देखील घालत असतो. तर त्यावेळेला इतर सगळे भिक्खू त्यांना असं विचारतात गौतम बुद्धांना की तुम्ही का सहन करताय, तुम्ही का सहन करताय. दुसरी एक कथा आहे, त्या कथेमध्ये असं आहे की एक माणूस ज्याला हे धम्म वगैरे काही आवडत नाही तो रोज गौतम बुद्धांच्या समोर यायचा आणि अगदी घाल शिव्या घालायचा. दोन्ही कथांमध्ये गौतम बुद्धांनी दिलेलं उत्तर एकच आहे. तर त्यांनी ज्या भिक्खूंनी त्यांना येऊन विचारलं की हा एवढा इथे बडबड करतोय, हा तुम्हाला शिव्या घालतोय, तर तुम्ही काय करता, तर तुम्ही बोलत का नाही. तर त्यावेळेला गौतम बुद्ध असं म्हणाले की आपल्याला एखादी भेटवस्तू कोणीतरी घेऊन आलं तर तुम्ही काय करता. तर तो म्हणाला आपण घेतो किंवा नाकारतो. ते म्हणाले की समजा जर का मी हे स्वीकारलेलंच नाही आहे, एखादी भेटवस्तू तू स्वीकारलेली नाही आहेस, तू नाकारली आहेस, तर याचा अर्थ काय. तर मग तो भिक्खू म्हणाला की नाही, मग ती त्याच्याचकडे असते. मग ते म्हणाले तेच आहे ना यात, मी स्वीकारलेत का त्या शिव्या, तो राग हा सगळा मी स्वीकारला आहे का, नाही स्वीकारला. म्हणजे तो कोणाकडे आहे, तो त्याच्याचकडे आहे. तर त्याच्यामुळे गोष्टी ज्या जशा आहेत तशा घ्यायला शिका. मला असं वाटतं की हे जे बौद्ध तत्त्वज्ञानातलं खूप महत्त्वाचं तत्त्व आहे, ज्या गोष्टी जशा आहेत तशा घ्यायला शिका. मी मगाशी मोबाईलचं उदाहरण दिलं. अटॅचमेंट नको असेल तर आपल्याला मोबाईल हा जो जसा आहे तसाच स्वीकारला पाहिजे, तर आपली अटॅचमेंट कमी होणार आहे. तर हे जे महत्त्वाचं तत्त्व आहे हे आपण शिकलं पाहिजे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गौतम बुद्ध नेहमी सांगायचे आणि ह्या गोष्टीचा उल्लेख सर्वात महत्त्वाचं म्हणजे युनायटेड नेशन्सनी 2000 साली ज्यावेळेला आपण मिलेनियम म्हणजे सहस्रक पार करत होतो त्यावेळेला युनायटेड नेशन्सनी एक अतिशय महत्त्वाचं डॉकेट प्रसिद्ध केलं आणि त्याला मिलेनियम डॉकेट असं म्हणतात. त्याच्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. आणि तुम्ही जर का बघितलं तर एक साधारण 90च्या नंतर जगभरामध्ये अनेक ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यावेळेला त्या डॉकेटमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आपण थोडंसं शिकलं पाहिजे गौतम बुद्धांच्या मार्गाने जायला, असा उल्लेख युनायटेड नेशन्सच्या डॉकेटमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये गौतम बुद्धांची
एक छोटीशी गोष्ट जी आहे ती दिली आहे की गौतम बुद्धांचा एक भिक्खू होता जो अतिशय प्रामाणिक होता, एकदम सडेतोडपणे बोलायचा. तर त्याला एके दिवशी गौतम बुद्धांनी बोलावलं आणि त्याला सांगितलं की तू सडेतोड आहेस हे ठीक आहे, पण थोडंसं जरा दमाने आणि सॉफ्टली बोलायला शिक आणि जरा शब्दांचा वापर वेगळ्या पद्धतीने कर. तर तो म्हणाला की मी सडेतोड बोलतो कारण मी प्रामाणिक आहे. तर ते म्हणाले बरोबर आहे, पण आपण याचं भान ठेवलं पाहिजे की शब्द हे कोणत्या तरी एका गोष्टीला आकार देत असतात. ज्या गोष्टीला ते आकार देणार आहेत ती गोष्ट चांगली असली पाहिजे. आपण शांतीचं बीजारोपण करणारी माणसं आहोत हे लक्षात ठेव. शब्द हे धारदार असतात, ते समोरच्याला कापून काढतात आणि दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यामुळे आपण ठरवायचं आहे की आपण धारदार व्हायचं आहे की आपण शांतीचं बीजारोपण करायचं आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुमचं माझं आयुष्य हे सगळं या सोशल मीडियाच्या कल्लोळाने भरलेलं असेल तर त्यावेळेला आपण हे बीजारोपण कशाचं करणार आहोत हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की खूप वेळ झाला आहे म्हणून मी थांबतो. बाकी मी बरंच बोलायचा असा विचार केला होता, पण माझ्यानंतर राहुल गडपाले देखील बोलणार आहेत. सगळ्यात शेवटचं मला असं वाटतं की गौतम बुद्धांचा एक संदेश आपण लक्षात ठेवला पाहिजे. आपण काय करतो तर बुद्ध जयंती असते किंवा इतर काही असतं तर त्यावेळेला आपण दीप प्रज्वलन करतो, आपण दीप लावतो तिथे. कधी मेणबत्ती असते, कधी पणती असते, कधी समई असते. तर गौतम बुद्धांचा संदेश आपण यापुढे आचरणात आणूया. अत्तदीप भव. स्वतःमध्ये ती जी वात आहे स्वजाणीवेची ती पेटवूया. मला असं वाटतं की एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय भीम. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांचा 2587वा जयंती सोहळा आज इथे साजरा होतो आहे. या कार्यक्रमाला उपस्थित माननीय विजय जाधव सर, विनायक परब साहेब, लक्ष्मणराव गायकवाडजी, नितीन सोनावणेजी, चंद्रकांत बच्छावजी, सदाशिव गांगुर्डेजी, रत्नाकर रिपोर्टेजी, CTR भालेराव, हिरामणजी शिंदे, नीनाताई हरिनामे, आयुष्मान सुनील वाघ आणि संजय जाधव आणि उपस्थित सगळे मित्रमैत्रिणींनो. भारत देश आपण ज्याला आपण सगळं स्वतःला भारतीय असं म्हणतो. मुळात मला माहीत नाही की किती टक्के लोकांना या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे. भा म्हणजे ऊर्जा आणि रत म्हणजे ऊर्जेची उपासना करणारी लोक. तर ती सगळी भारतीय लोक म्हणजे आपण सगळे इथे बसलो आहेत ती सगळी लोक. या भारतीय म्हणजे ऊर्जेची उपासना करणं म्हणजे ज्ञानाची उपासना करणं. आणि ज्ञानाच्या उपासनाचं जर सर्वात मोठं कुठलं प्रतीक असेल तर ते प्रतीक म्हणजे तथागत भगवान बुद्ध हे आहे. आणि हे प्रतीक आपल्यापर्यंत एका विशिष्ट दुव्याने चालत आलं आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला खूप आनंद झाला की आज दोन्ही वक्त्यांचं बोलणं ऐकताना त्यांनी कुठेही बौद्ध धर्म असा शब्द वापरला नाही. त्यांनी अत्यंत स्पष्टपणे बौद्ध तत्त्वज्ञान असा शब्द वापरला आणि मला वाटतं तिथे खऱ्या अर्थाने हा विचार आपल्यापर्यंत पोचला आहे आणि रुजला आहे. हे सार्थक झालं. त्याबद्दल त्या दोघांचे खरं आपण मनापासून कौतुक करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा बौद्धाचा विचार लोकांसमोर मांडायचा असतो, विशेषत्वाने भारताचा विचार जेव्हा बाहेर मांडायचा असतो, तेव्हा मात्र भारतातली लोक बौद्धाच्या विचाराने, बुद्धाच्या तथागत भगवान बुद्धाच्या विचाराने सुरुवात करतात. गेल्या आठवड्यात विनायकजींना माहीत असेल वेव्ज नावाची खूप मोठी परिषद मुंबईत झाली आणि जवळपास 75 देशांचे वेगवेगळे प्रतिनिधी मंत्री त्या ठिकाणी आले होते. अत्यंत सुंदर सादरीकरण होतं. पंतप्रधान स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. जवळपास बॉलिवूडमधले सगळे तारका सगळे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचं जे पहिलं सादरीकरण होतं त्यात भारताचं सांस्कृतिक दर्शन अत्यंत नेटाने दाखवण्यात आलं आणि त्यात कुठेही भगवान गौतम बुद्धाचा उल्लेखसुद्धा नव्हता. सो इथून आपल्याला लक्षात येतं की हे नाकारलेपण जे आहे ते गौतम बुद्धाला नाकारत नाहीत तुम्ही. मगापासून जे सेल्फ रिअलायझेशनबद्दल आमचे विनायकजी बोलत आहेत, तुम्ही स्वत्वाला नाकारताय. तुम्ही स्वतःची जाणीव नाकारता. आपण माणूस असल्याची भूमिका आणि भावना जी आहे ती माणुसकीची भावना नाकारण्याचा हा जो प्रयत्न आहे हा सातत्याने अनेक वर्ष भारतात सुरू आहे. बरेचदा आपण म्हणजे आता असं झालं आहे की बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला
म्हणजे तथागत भगवान बुद्धाला सुद्धा तुम्ही दलित आणि शोषित आणि वंचित ह्या एका विशिष्ट जातकुळीत आणून बसवलं आहे. आणि कोण म्हणतील की ही लोकं आता शोषित आणि दलित राहिली आहेत? दलित आणि शोषित लोकांचा हॉल इतका छान नसतो पंचतारांकित. त्यामुळे सगळ्यात आधी आपण ठरवलं पाहिजे की आपली जी पातळी आहे ती फक्त आर्थिक स्तर ठरवून नाही होत. आपली जी पातळी असते ती आपली पातळी वैचारिक स्तरावर उभी राहत असते. आणि तो वैचारिक स्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने घालून दिला आहे. म्हणूनच या पुढची जेव्हा पिढी जी बुद्धिझम मानणारी पिढी असेल, मग तो कुठल्याही जाती धर्माचा का असेना, जर तो बुद्धिझम मानणारा असेल तर तो वाचणारा हवा, नाचणारा नको. अत्यंत बारकाईने आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आमच्या मस्तिष्कात कुठल्या प्रकारांच्या विचारांच्या ज्वाळा आहेत. आपण क्रांती म्हणतो, आपण वेगवेगळ्या पद्धतीची घोषणा देतो, उपोषणं करतो, ज्या पद्धतीने शक्य असेल त्या पद्धतीने सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी सहभाग देण्याचा या समाजातल्या लोकांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. पण ते करताना मुळात ज्या तत्त्वज्ञानाच्या आधारे बाबासाहेबांनी आपल्याला उभं राहायला शिकवलं होतं ते तत्त्वज्ञान आपल्याला खरं तर मान्य आहे का, तर याचा सगळ्यात आधी विचार करायला पाहिजे. मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा बुद्ध जयंती असेल, हे असे कार्यक्रम करणं म्हणजे आपल्यातलं त्या तत्त्वज्ञानाला मांडण्याचं स्वत्व जिवंत आहे हे मान्य करण्यासारखं आहे. ही वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते. मध्यंतरी मी चेंबूरवरून जात होतो आणि मला वाटतं काहीतरी संविधान दिन होता. आणि संविधान दिनाच्या दिवशी एका ट्रकवर संविधानाची प्रत लावून त्या प्रतीची मिरवणूक काढण्यात आली होती आणि आपले सगळे समाज बांधव त्या ट्रकच्या मागे आणि पुढे नाचत होते. आता मला सांगा, हे कुठल्या विचारांचं प्रतीक आहे? आपण अशा पद्धतीने संविधानाची म्हणजे वाहवाही करतोय का अपमान करतोय? संविधान काय आहे? संविधानाने द्वारे बाबासाहेबांनी काय केलं? मगाशी जसं तुम्ही म्हणालात की आम्ही गाढवं चारणाऱ्या समाजातली लोकं आहोत, तर गाढवं चारणाऱ्या लोकांना आणि गुराढोरांचं मांस खाणाऱ्या लोकांना सगळ्यांना एका माळेत ज्या पुस्तकाने ओवून काढलं ते पुस्तक म्हणजे संविधान. आणि जर त्या संविधानाच्या पुस्तकाची आपण अशी मिरवणूक काढणार असू तर मला वाटतं तो त्याचा तितकाच केलेला अपमान आहे. संविधान वाचण्याची गोष्ट आहे, संविधान हे अंगीकारण्याची गोष्ट आहे. संविधान हे असं पुस्तक आहे जे पुस्तक तुम्हाला तुमच्या जगण्याची दिशा देतं, तुम्हाला शिकवतं की माणूस म्हणून तुम्ही काय पद्धतीने जगायला पाहिजे, तुम्ही माणूस म्हणून जगण्याचे नियम काय आहेत, ते सगळं जर खऱ्या अर्थाने कोणी सांगत असेल तर ते संविधान सांगतं. आणि त्या संविधानाचा पाया जो आहे तो बौद्धिक तत्त्वज्ञान आहे. ह्या बुद्धिझममधून उभं राहिलेलं हे सगळं तत्त्वज्ञान आहे. पण आता मुळात काय झालं, आपण सगळेजणांना एक प्रकारच्या मला वाटतं आयडेंटिटी क्रायसिसमध्ये जातो आहे. मला तर सुरुवातीला असं वाटलं की तुम्ही आम्हाला दोघांना बोलावलं म्हणजे तुमची खरं तर निवडच चुकली आहे. कारण तुम्ही 4-5 दिवस झाले सगळी TV चॅनल्स बघत असाल. आम्ही बुद्ध नाही, युद्ध हवं ही या प्रजातीचं प्रतीक असलेले लोक होत दोघंजण आम्ही. आमचे सहकारी सगळे TV चॅनल्सवाले ज्या पद्धतीने गेल्या 8 दिवसापासून आकांड तांडव करून म्हणजे भारताला ज्या देशात बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे त्या देशातली माणसं ज्या पद्धतीने युद्ध हवं याच्यासाठी आकांड तांडव करतात, त्या ठिकाणी आपण कुठे बुद्धाचं तत्त्वज्ञान सांगायचा प्रयत्न करतो. आणि जर करत असू तर ते खरंच आपल्यात अंगीकारलं जातं आहे का, आपल्या मुळात शिरलं आहे का, आपल्याला वाटतं आहे का की हे खरं आपलं आतून आलेलं स्वत्व आहे, आपलं आतलं सेल्फ रिअलायझेशन आहे. तर बहुतेकदा असं होत नाही. खूपदा तर असं आहे, माणूस म्हणून निवड करतानाच चुकतो आपण. म्हणजे तुम्हाला एक छोटंसं हे सांगतो, तुम्हाला सगळ्यांना डार्विनचा सिद्धांत माहिती आहे. पण तुम्हाला डार्विनचा सिद्धांत माहिती आहे, डार्विनने त्याच्या आयुष्यात खूप प्रयोग केले वेगवेगळे. मी मध्यंतरी असं वाचतो आणि मध्यंतरी मला असं कळलं की डार्विनने गांडुळांसोबत एक प्रयोग केला होता. त्याला वाटलं की हे गांडूळ नावाचा जो प्राणी आहे, जो आपल्या दृष्टीने अत्यंत म्हणजे काय तसा काही उपयोग नाही त्याचा, शेतकऱ्यांना काय उपयोग होतो, माती भुसभुशीत करतो वगैरे, तर चेक करूयात नेमकं की हे गांडूळ काही उपयोगाचं आहे की नाही. तर त्याने गांडुळाच्या बुद्धिचातुर्याची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने गांडुळाला स्तिमित करण्यासाठी त्याच्यासमोर कुजलेली पानं टाकायची असतात की त्याच्यातून ते गांडूळ हे करतं. त्याने काही कृत्रिम पानं टाकली आणि काही नैसर्गिक पानं टाकली. गांडुळांनी नेमकी नैसर्गिक पानं निवडली
म्हणजे गांडुळांना सुद्धा निवड करण्याची अक्कल आहे, माणसांना ती नाही. हे आपण जो पद्धतीचा पंतप्रधान निवडला आहे त्यावरून लक्षात येतं. बघा, तुम्ही 2 दिवसात लागेला सोशल मीडिया बघा. आपण म्हणजे मला स्क्रीन बघतानाच लाज वाटायला लागते, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आपण जगाला काय पद्धत, अरे खूप छान, म्हणजे जरी हरलो असलो ना, जरी माघार घ्यायला लागली असेल आणि कुठल्याही प्रकारच्या राजकीय परिस्थितीला, तर तुमच्याकडे अत्यंत सोपा उपाय होता. गौतम बुद्धांच्या आड तुम्हाला लपता आलं असतं, सांगता आलं असतं की आम्ही अहिंसेच्या मार्गाचं पालन करणारी लोक आहोत. गांधींच्याही आधी जर आम्हाला कोणी अहिंसा शिकवली तर ती तथागत भगवान गौतम बुद्धाने शिकवलेली आहे आणि त्या तत्वाचं आम्ही पालन करतो आणि म्हणून आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे. पण असं होत नाही, कारण ते जर स्वीकारलं, जर बुद्ध स्वीकारला तर बुद्धासोबतच्या तात्विक अनुषंगाने येणारे इतर विचारही स्वीकारायला लागतील. ते विचार स्वीकारले तर धर्म नावाच्या ज्या पाखंडाखाली आपण आपल्या समाजाला आणि लोकांना ओढू पाहतोय ते आपल्याला ओढता येणार नाही. ही जी काही जादूगारी करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळी सत्तेतली लोक करतात ती त्यांना करता येणार नाही. आणि जेवढी ही बदमाशी आपण खपून घेऊ तोपर्यंत त्यांना त्यांचं राजकारण करता येणार नाही. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान कुठल्याही परिस्थितीत भारतातल्या कुठल्याही माणसाला इतर सोशल स्ट्रक्चरमध्ये ते स्वीकारायचं नसतं. तुम्ही बघा, जर तुम्ही बहुतेक सगळ्यांच्याकडे तुमच्या व्यतिरिक्त जे इतर समाज जे भगवान गौतम बुद्ध हा धर्म म्हणून किंवा तत्त्वज्ञान म्हणून मानत नाही त्यांच्या घरी जा, पॉलिटिशियन्सच्या घरी जा, सर्वात जास्त संख्येने जर कुठल्या मूर्त्यांची विक्री होत असेल तर ती गौतम बुद्धाच्या मूर्त्यांची होते. आणि जवळपास सर्व समाजातल्या लोकांमध्ये त्यांनी ती मूर्ती स्थापन केलेली आहे, घरामध्ये ती आहे. त्याचं कारण काय, तर तुम्हाला जगाला दाखवायचं आहे की बौद्ध हा आमचं प्रतीक आहे, बुद्ध हा आमचा ब्रँड ॲम्बॅसिडर आहे, पण त्याचं तत्त्वज्ञान मात्र मान्य करायचं नाही. हे तत्त्वज्ञान जोपर्यंत भारतीय माणूस खऱ्या मनाने आत्मसात करत नाही तोपर्यंत मला वाटतं तो खऱ्या अर्थाने ऊर्जेचा उपासक होऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला ऊर्जेचं उपासक, ज्ञानाचं उपासक व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आतल्या सर्व जाणीवा केंद्रित करायला लागतील. गेल्या काही काळातलं तुम्ही जर सगळं ओव्हरऑल सोशल टेक्स्चर बघत असाल तर हे सोशल टेक्स्चर बदलत चाललं आहे. मी आता रिसेंटली एक प्रयोग केला. आम्ही काही लोकांना एकत्र बोलवलं होतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गटांमधली लोकं बोलावली आहेत. म्हणजे काही तरुण मुलं बोलावली तर ती फक्त तरुण मुलं होती का विशिष्ट एज ग्रुपमधली, काही गृहिणींना बोलावलं, काही वेगवेगळे काम करणारे इंडस्ट्रियलिस्ट होते, काही जर्नलिस्ट होते आणि त्या सगळ्यांची चर्चा केली. या सगळ्यांची चर्चा केली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, तर माणसामध्ये आत्ताच्या घडीला जर काही मेजर प्रॉब्लेम असेल तर तो आहे त्याच्यामध्ये झालेला डिस्कनेक्ट. म्हणजे माणसांनी काय सांगावं, तर आमचा संवादच नाही घरामध्ये, आम्हाला बोलायचंच नाही एकमेकांना. मगाशी विनायकजींनी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की मोबाईल ही गोष्ट आहे, ठीक आहे तुम्ही ती वापरा एका मर्यादित वेळेपर्यंत, पण त्याचा वापर किती. तुमच्या मुलांचं आणि तुमचं संभाषण नाही, नवरा बायकोचं संभाषण नाही, घरातल्या पालकांचं आणि याचं संभाषण नाही, तर सगळ्यात पहिला की पॉईंट जवळपास 2000 लोकांना भेटल्यानंतर असं लक्षात आलं की माणसांचं आपल्या आपसामध्ये असलेलं संभाषण जे आहे ते जवळपास पूर्णपणे संपलेलं आहे. जर हे संभाषणच संपलं असेल तर तुमची आणि माझ्यामध्ये जी काही एक नात्याची छोटी माळ असते ती माळ कधीही पूर्ण होऊ शकत नाही. आणि ही काय, ही एका विशिष्ट टेक्निकचा भाग आहे. हे आपल्याला ठरवून केलं जातं आहे. काय होतं तुम्ही बघा, आपल्याला असं वाटत होतं जवळपास 90च्या दशकापर्यंत की थोड्या प्रमाणात लोक आपल्या आपल्या जातीपाती विसरायला लागलेत. आणि त्याच्यानंतर व्हॉट्सॲप नावाचं एक अचानक जंजाळ समोर आलं. आता हे जंजाळ काय, या व्हॉट्सॲपने काय केलं, या व्हॉट्सॲपने चेहरे समोर नसताना आपल्याला एकमेकांसोबत बोलण्याची मुभा दिली. आणि त्यामुळे काय झालं, तर जातीपातींचे वेगवेगळे गट तयार झाले. आधी कसे सुरुवात कुठपासून झाली, तर माझा गट, माझ्या फॅमिलीचा गट,
मग माझे कझिन्स आले त्याच्यासोबतचा गट, मी ज्या कार्यालयात काम करत होते ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचा गट, आणि मग त्यापुढे जाऊन मी कुठल्या विशिष्ट समाजाचा आहे त्या समाजाचा गट. मग जेव्हा एका विशिष्ट समाजाचा गट एकत्र येतो तेव्हा त्या समाजाच्या गटाने त्या समाजाच्या उद्धाराच्या विषयात चर्चा नाही करायची, दुसरा समाज किती वाईट आहे हे दाखवण्याची चर्चा करायची, आणि तो प्लॅटफॉर्म तुम्हाला तयार करून देण्यात आला. त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक अशा प्रकारची सामाजिक चळवळ म्हणता येणार नाही, त्याला वळवळ म्हणायला पाहिजे आपण त्याला, अशा प्रकारची सामाजिक वळवळ तुमच्यामध्ये तयार केली की त्या वळवळीतून तुम्ही आपसात विभागले गेलात. तुमच्या सोसायटीत तुम्ही गेले किती वर्ष राहत असाल, अनेक लोकांसोबत राहत असाल, तुम्हाला एकमेकांच्या जातीपाती माहीत नव्हत्या. या व्हॉट्सॲपच्या गटांमुळे तुम्ही लोकांचे चेहरे बघताच त्यांच्या जाती पुन्हा एकदा आठवायला लागले, आणि हा खूप मोठा परिणाम आहे. हा बिग डेटा नावाचा जो काही प्रकार आहे आपल्याला माहिती नसतं. आपण जेव्हा इथून तिथून पास होतो, म्हणजे तुम्ही आता इथून गाडीत आला असाल, कुठला जर टोल नाका पार करून आला असाल, हजारो वाहनं त्या टोल नाक्यावरून जात असतात. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नुसतंच जाता. तुम्ही एअरपोर्टमध्ये जाता, एअरपोर्टला गेलात की आतपासून बाहेरपर्यंत सगळीकडे CCTV लागले आहेत, आपल्याला वाटतं सुरक्षेसाठी लागलेले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, एअरपोर्टमध्ये जी दुकानं असतात, तिथे जे मॉल्स असतात, हे असतात, तुम्ही तिथे आल्यानंतर काय पद्धतीचं बिहेवियर करता, म्हणजे एखाद्या काय कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर तुम्ही आधी शर्टाला हात लावता, पॅन्टला हात लावता की महिला साड्यांना हात लावता, त्याच्या अनुषंगाने तुमच्या डोक्याचा अभ्यास करून ते लोक त्यांच्या कपड्यांची अरेंजमेंट करत असतात. म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेचा अशा प्रकारे माग काढला जातो की तुम्हाला माहिती नाही की तुम्ही आत्ता इथे बसलात, तुमचं व्हॉट्सॲप ओपन आहे आणि तुमच्यावर कोणीतरी पाळत ठेवतं आहे, 24 तास कोणीतरी तुमच्यासोबत आहे. आणि हे का, हे सगळं आपल्याला भ्रमित करण्याचं काम सुरू आहे. हे जे चलचित्र युग आहे, म्हणजे ज्याच्यात मगाशी विनायकजींनी म्हटलं की आपण रील्स बघत राहतो, किती वेळ रील्स बघितले आपल्याला लक्षात येत नाही, भान राहत नाही. ही एक प्रकारची गुंगीचं औषध आहे. आणि हे गुंगीचं औषध जर तुम्हाला सोडायचं असेल तर त्यासाठीचा एकमेव मार्ग आहे वाचन. मी फक्त वर्तमानपत्राचा संपादक आहे म्हणून तुम्हाला वाचा असं सांगत नाही आहे. मी तुम्हाला अगदी गोष्टीत, म्हणजे लहान मुलांना सांगतात ना त्या पद्धतीने सांगतो. तुम्ही जेव्हा रील्स बघता तेव्हा तुम्ही त्या रील्सच्या जाळ्यात अडकता. त्यातल्या चित्रफिती, त्याच्यातले सॉंग्स, त्यात खूप छान, आता तर हल्ली AI मुळे इतके छान ग्राफिक्स केलेले असतात, तुम्ही त्यात अडकत जाता. पण तुम्ही आठवा, तुम्ही पहिल्यांदा जेव्हा पुस्तक हातात घेतलं, एखादं गोष्टीचं पुस्तक हातात घेतलं असेल, आणि ते गोष्टीचं पुस्तक वाचत असताना काय व्हायचं, तुम्ही जेव्हा त्यातली एक एक ओळ वाचायचात तेव्हा ती ओळ वाचल्यानंतर तुमच्या स्मृतीपटलावर त्या ओळीनुसार ते पिक्चरायझेशन तयार व्हायचं. तुम्हाला ती गोष्ट तुमच्या स्मृतीपटलावर जागी करता यायची, आणि हे सगळं करण्यासाठी तुमची बुद्धी काम करत असायची. सुरुवातीला जेव्हा लँडलाईन आले तर आपल्याला किमान आपल्या 10 नातेवाईकांचे नंबर पाठ होते. का? कारण की तेव्हा तिथे मोबाईल नंबर किंवा ते लँडलाईन नंबर सेव्ह करण्याची व्यवस्था नव्हती. आता आपल्या बुद्धीला सडवण्याचा एक सागरसंगीत कार्यक्रम हे सरकार आणि हे युग आखते. त्यातून बाहेर पडायचं असेल तर वाचनासारखी ताकद आणि गौतम बुद्धासारख्या महामानवाचं तत्त्वज्ञान, या दोनच गोष्टी आपल्याला वाचू शकतात. तुम्हाला सगळ्यांना तुमचं ते ज्ञान जागृत करण्याची शक्ती मिळो अशा सदिच्छा देतो, आणि मनापासून मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.